राजेश्वर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। नमस्कार सर्वांना, प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमानिमित्त एकत्रित जमलेलो आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या महाविद्यालयात उपस्थित झालेले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कानडे साहेब, उपप्राचार्य निकुंभ सर, उपप्राचार्य सांगळे सर, निंबाळकर सर, त्याचबरोबर उपस्थित सर्व प्राध्यापक मित्र, आज या ठिकाणी आपण सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्तानं उपस्थित आहोत। आपल्या सर्वांना माहीतच आहे, सावित्रीबाई फुले म्हणजेच भारतीय शिक्षणाच्या प्रणेत्या मानल्या जातात। महिला शिक्षण असेल किंवा एकूणच भारतीय शिक्षणाची जी मुहूर्तमेढ आहे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या पती पत्नीने मिळून ज्या पद्धतीनं ती सुरू केली आणि नुसतीच सुरू केली नाही तर तिला ज्या पद्धतीनं समाजामध्ये त्यांनी प्रसारित केलं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच। परंतु बऱ्याच जणांना फक्त सावित्रीबाई फुलेंची ओळख ही एक स्त्री शिक्षिका, पहिली शिक्षिका म्हणून आहे किंवा महात्मा फुलेंची पत्नी या नात्यानेच आपण फारसा त्यांचा विचार करतो। पण सावित्रीबाई फुलेंचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्या जशा पहिल्या शिक्षिका आहेत, त्याचबरोबर पहिल्या मुख्याध्यापिका, त्याचबरोबर मला सगळ्यात महत्वाचं वाटतं ते म्हणजे पहिल्यांदा शिक्षणावर विचार करणाऱ्या एक तत्ववेत्या म्हणून सावित्रीबाई फुलेंचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे। म्हणजे त्यांनी एक शिक्षणाची साधी आणि सोपी व्याख्या सांगितलेली होती। शिक्षण म्हणजे काय किंवा शिक्षण यशस्वी कधी झालं असं आपल्याला म्हणता येईल तर त्या असं म्हणत की जेव्हा विद्यार्थ्याला असं वाटेल की मी कोणीतरी आहे, मला माझा स्वतःचा काहीतरी विचार आहे, तेव्हा आपल्याला म्हणता येईल की खरंच तो विद्यार्थी सुशिक्षित झाला। किंवा त्या शिक्षणाची जोड जोपर्यंत आपण औद्योगिक क्षेत्राशी जोडत नाही तोपर्यंत त्या शिक्षणाला अर्थ येणार नाही, असं सावित्रीबाई फुले तेव्हा सांगत होत्या। आणि मला वाटतं आपण आजही याच्यावरच चर्चा करतोय की स्त्री शिक्षण एकूण शिक्षण आपल्याला उद्योगधंद्यांशी कसं जोडता येईल। म्हणजे सावित्रीबाई फुलेंचा विचार हा त्या काळात किती पुढारलेला होता हे आपल्याला त्यावरून दिसून येतं। एकूणच सावित्रीबाई फुलेंबद्दल आजचे आपले प्रमुख पाहुणे बोलणार आहेतच, पण फक्त कार्यक्रमाचा उद्देश सांगण्यापुरता मी या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंची एक थोडीशी माहिती या ठिकाणी दिली। आणि आज आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं हे कर्तव्यच आहे की अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं जयंती समारंभ या ठिकाणी आपण साजरा केला पाहिजे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे उपस्थित झालेले आपले आजचे प्रमुख पाहुणे आहेत, माननीय पुरुषोत्तम काळे सर यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने सर्वात प्रथम शाब्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कानडे साहेब, उपप्राचार्य आणि उपस्थित सर्वांचं या ठिकाणी शाब्दिक स्वागत करतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा एक थोडक्यात परिचय करून देतो। आजच्या कार्यक्रमाचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत, आपल्या जवळच्याच घोडेगाव येथील BD काळे महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम काळे यांचं एक वैशिष्ट्य मला सांगायला आवडेल की ते डॉक्टर आहेत, ते मराठीचे प्राध्यापक आहेत, पण मराठीत त्यांची PhD अजून चालू आहे। ते मराठीचे डॉक्टर अजून झालेले नाहीत, पण ते BA MS आहेत, ते डॉक्टरच आहेत आणि ते डॉक्टरी पेशाही करतात। पण साहित्याची आवड असल्यामुळे ते या क्षेत्रात आलेले आहेत आणि मराठीचे प्राध्यापक म्हणूनही ते काम करताना दिसतात। त्याचबरोबर ते नुसतेच मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत नाहीत, तर त्यांनी जे मराठी साहित्याचे वाचक आहेत त्यांना माहित आहे, महाराष्ट्र साहित्य पत्रिका ही मराठी साहित्यातली एक अतिशय नावाजलेली साहित्य पत्रिका आहे।
म्हणजे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत आपलं लेखन यावं म्हणून अनेक लेखक, अनेक संशोधक त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. अशी अतिशय नावाजलेली ही महाराष्ट्र साहित्य पत्रिका, या साहित्य पत्रिकेचे सर 2016 पासून संपादक म्हणून काम करत आहेत. म्हणजे त्यावरून आपल्याला त्यांची साहित्यिक जाण आपल्या सहज लक्षात येईल. एक लेखक म्हणून, एक वक्ता म्हणून, एक कवी म्हणून, त्याचबरोबर एक प्रबोधन व्याख्याता म्हणून त्यांची एक विशेष उल्लेखनीय ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रकारची व्याख्यानं, शक्यतो प्रबोधनपर व्याख्यानं त्यांनी मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ते माजी सदस्य आहेत. तसेच अखिल विश्व मराठी साहित्य संमेलन काही वर्षापूर्वीपासून आपल्याकडे, जसं अखिल भारतीय साहित्य संमेलन आपण घ्यायचो, आता आपण अखिल विश्व मराठी साहित्य संमेलन घेतो. आणि पहिलं संमेलन हे अमेरिका या ठिकाणी झालं होतं. त्या अमेरिके येथे झालेल्या संमेलनात सरांनी सहभाग घेतलेला होता. त्याचबरोबर सिंगापूर या ठिकाणी झालेल्या संमेलनातही सरांनी सहभाग घेतलेला होता. एकूणच सर प्रबोधनपर व्याख्यान तर देतातच, पण साहित्यिक त्यांची एकूण जाण, आवड ही जर आपण पाहिली तर अतिशय कलात्मक असलेलं हे एक व्यक्तिमत्व आहे. आणि ते आज आपल्याला या ठिकाणी व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. पुनश्च एकदा मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण उपस्थित मान्यवरांचं स्वागत व सत्कार केला आहे. मी माननीय प्राचार्य डॉक्टर के.जी. कानडे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम काळे यांचं स्वागत करावे. तसंच या ठिकाणी उपप्राचार्य निकुंज सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य यांचं स्वागत करावे. वाडी सर यांना विनंती करते की उपप्राचार्य सांगळे सर यांचं स्वागत करा. उपप्राचार्य निकुंज सर यांचं स्वागत करा. तसंच निंबाळकर सर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत सरांनी करावं विनंती. गाडी सरांचं स्वागत विसा सर यांनी करावं विनंती. तुझ्या धाडसाने तात्कालीन चाकोऱ्या ठरवल्या गड ढासळले, तुझे हे कार्य आजही आम्हाला दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान करते आहे. तू लावलेले क्रांतीचे वेग गगनाला भिडवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम काळे यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर के.जी. कानडे सर, मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर गार्डी, उपप्राचार्य डॉक्टर निकुंभ, डॉक्टर सांगळे सर आमचे मित्र, समोर बसलेले विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि सर्व सुरत श्रोत्यांनो, आज सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने मी व्याख्यान द्यायला इथे आलेलो आहे. खर तर जयंत्या, पुण्यतिथ्या या निमित्ताने महापुरुषांचं स्मरण करण्याची प्रथा आपली जुनीच आहे. त्या स्मरणाने काय होतं तर विचारांचा एक जागर होतो आणि विचारांच्या जागरामुळे पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाकडे नवीन परिप्रेक्ष्यामध्ये पाहिलं जातं, नवीन प्रकाशात पाहिलं जातं आणि मग आपल्याला जाणवतं की अरे हे जे लोक होऊन गेलेले आहेत यांचा इतिहासावर केवढा अमिट ठसा आहे.
आणि हा ठसा न पुसणारा आहे. काळ कितीही पुढे गेला तरी त्यांनी केलेलं कर्तृत्व हे पुसणार नाही. असं एक जोडपं महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात होऊन गेलं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीबाई फुले. या जोडप्याचा एक विशेष असा की त्यांनी सामाजिक इतिहासावर, शैक्षणिक इतिहासावर महाराष्ट्राच्या खूप मोठा ठसा त्यांचा आहे, खूप मोठा प्रभाव टाकलेला आहे. आणि त्यातल्या सावित्रीबाईंची आज जयंती आहे. सावित्रीबाईंचं ज्यावेळी आपण स्मरण करतो त्यावेळी एकच भावना मनामध्ये दाटून येते, ती म्हणजे कृतज्ञतेची. अंतःकरण भरून येतं. सावित्रीबाई जर नसते तर आज परिस्थिती काय असते? कदाचित स्त्रियांना शिक्षण मिळालंही असतं, कदाचित स्त्रिया कालौघामध्ये बदलतही राहिल्या असत्या. पण सावित्रीबाई होत्या म्हणून ही प्रक्रिया वेगवान झाली. ही प्रक्रिया तळागाळातल्या शूद्रातिशूद्र स्त्रियांपर्यंत पोहोचली. 19व्या 20व्या शतकाचं जर सामाजिक महाराष्ट्राचं स्वरूप पाहिलं तर हे कसं होतं, तर सगळ्या सुधारणा कुटुंब सुधारणेशी निगडीत होत्या. कुटुंब सुधारणे आणि त्यातही स्त्री सुधारणेशी निगडीत होते. जे सुधारक होते ते कुठून आले होते? पाश्चात्य शिक्षणातून आले होते. आणि हे शिक्षण 1818ला ज्यावेळी मराठेशाहीचा भगवा झेंडा जरीपटका खाली उतरला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक वर चढला, त्याच्यानंतर इंग्रजांनी हे पाश्चात्य आधुनिक शिक्षण आणलं. त्याच्या अगोदर आपलं पारंपरिक शिक्षण होतं आणि जे शिक्षण फक्त सवर्णांपुरतच मर्यादित होतं, ते ब्राह्मणांपुरतच मर्यादित होतं, ते शूद्रांना, बहुजन समाज वर्गाला नव्हतं. ज्ञानाची कवाडं गच्च बंद केली होती. ज्ञानाचा एक प्रकाश किरण देखील बाहेर पडू शकत नव्हता. म्हणून हे सांगितलं होतं की शिकवायचं नाही यांना. आणि त्यातही यांच्यातील स्त्रियांना तर अजिबात शिकवायचं नाही, कारण स्त्रिया जर शिकल्या तर त्या स्वैराचार करतील. स्त्रिया म्हणजे साक्षात नरक, स्त्रिया म्हणजे प्रलोभन. स्त्रियांना शिकवलं, त्यांना अक्षरं शिकवली तर त्याच्या आळ्या होऊन त्या पुरुषांच्या ताटात जातील आणि त्यांना जे शिकवतील त्यांचं सगळं कुटुंब नरकात जाईल. अशा प्रकारची भीती तत्कालीन ब्रह्मवृंदांनी घातलेली होती. तत्कालीन ग्रंथही असे रचले गेले होते, अशा कथा रचल्या होत्या की शिकल्याने शिक्षणाचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांनाच आहे, कारण तो द्विज आहे. कारण त्यानेच शिकलं पाहिजे, इतरांनी शिकता कामा नये, वेदाध्ययन करणार नव्हे. इंग्रज आल्याने काय झालं? एक तर इंग्रजांना नोकर हवे होते, त्यामुळं 3 ते 5% जो समाज आहे, सुशिक्षित आहे, पारंपरिक आहे, त्यांनी इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली. पण फक्त ब्राह्मण इंग्रजी शिक्षण घेतलं नाही, त्यामध्ये ज्योतिबा फुल्यांसारखे ब्राह्मणेतर पण होते. कारण शिक्षण तुम्हाला ठराविक लोकांपुरतं मर्यादित ठेवताच येणार नव्हतं. इंग्रजांनी तसं केलंही नाही, त्यांनी शिक्षण सगळ्यांना द्यायला लागलं. सुरुवातीला ब्राह्मणांनी घेतलं, त्यांनी वाचलं, त्यांच्यातल्या काही धुरीणांना जाणवलं की अरे आपल्याकडून अत्याचार होतोय, अन्याय होतोय. आणि जे ब्राह्मणेतर होते तेही शिकले, ज्योतिबांसारखे इंग्रजी शिकले, मिलचा अभ्यास केला, थॉमस पेनचा अभ्यास केला, व्यक्ती स्वातंत्र्याचा अभ्यास केला, समाजामध्ये व्यक्तीचं स्थान काय यावर त्यांनी विचार केला. आणि मग त्यांच्या ध्यानात आलं की आपल्याला खूप काम करायला पाहिजे. ज्योतिबांचं लग्न तत्कालीन रूढीप्रमाणे त्यांच्या 12व्या वर्षी झालं. त्यावेळी सावित्रीबाई 9 वर्षाची. त्यांचं कुटुंब सदन होत. खंडोजी नेवसे पाटलांची कन्या घरात पाटीलकी होती. साताऱ्याजवळचं गाव नायगाव. आणि एकूणच घरामध्ये एक आस्तिक वातावरण होतं. सावित्रीबाई शिवभक्त होत्या. कदाचित शिखर शिंगणापूरचं ते आलं असेल, पण त्यांची शिवभक्ती ही कधी सार्वजनिक केली नाही, त्याचा अवडंबर माजवलं नाही, त्यांनी कर्मकांड केल्याचे पुढे उल्लेख नाही. आणि ज्योतिबांनी देखील तू का ही पूजा करते किंवा तू शंकराला का मानते असं काही कधी केलं नाही. ज्योतिबांनी स्वतः निर्मिक मानला, नंतर ते परमेश्वर पण म्हणत होते. तेही आस्तिक होते. श्रद्धा त्यांच्याही मनात होती, महापुरुषांबद्दल होती आणि देवाच्याही मनात. परंतु हे जे पुरोहित आहेत, या पुरोहितांनी जे कर्मकांड तत्कालीन समाजामध्ये माजवलं होतं, त्या कर्मकांडाविरुद्ध हे जोडपं उभं आहे.
ज्योतिबांना हे कळलं, पण त्यांनी स्वतः तर संघर्ष केला, पण आपल्या बायकोलाही त्याच्यात घेतलं. मुळात लग्न होऊन ज्यावेळी त्या नांदायला आल्या, म्हणजे त्या काळात बालविवाह व्हायचे आणि जाण येस्तोवर घरीच राहायच्या मुली, आणि नंतर त्या सासरी जायच्या. अशा सासरी आल्यानंतर ज्योतिबांनी त्यांना आणि त्यांच्या ज्या केअरटेकर होत्या, आईच म्हणूयात सगुणाबाई, यांना शिकवायला सुरुवात केली. पाटी म्हणजे त्या धुळाक्षरावर लिहायचं आणि तेच वाचायचं. अशा प्रकारे प्राथमिक शिक्षण, अंक, अक्षर, मुळाक्षर झाल्यानंतर पुस्तकं, दोन्ही कुशाग्रीच होत्या. सावित्रीबाई कुशाग्र होत्या, पटकन शिकायच्या, हरहुन्नरी होत्या आणि अतिशय उत्साही होत्या. त्यांच्या रूपाबद्दल लिहिलं की ते दिसायला नाकी डोळी नीटच होत्या, वर्ण उजळ होता असं लिहिलेलं आहे, आणि शरीर प्रकृती त्यांची दणकट होते. अशा प्रकारचं वर्णन त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. त्या शिकल्यानंतर तिथेच थांबल्या नाही. ज्योतिबांनी त्यांना जी शाळा आहे, नॉर्मल शाळा म्हणजे त्या काळच्या अध्यापकांची शाळा, त्या शाळेमध्ये त्यांना घातलं. त्यांनी अध्यापन कसं करावं याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. म्हणजे आता बीएड एमएड आणि पूर्वी डीएड होतं तसं, तशा प्रकारचं शिक्षण घेतलं. त्यांच्या बरोबर इतरही काही मुली होत्या, आणि हे शिक्षण घेतल्यानंतर 1848ला पुण्यामध्ये ज्योतिबांनी पहिली शाळा काढली मुलींसाठी. त्याच्या अगोदर शाळा नव्हत्या निघाल्या का? निघाल्या होत्या. 1920 पासून अशा शाळा निघत होत्या, पण त्या शाळांमध्ये लोक मुलींना पाठवत नव्हते. त्या शाळा एकतर सवर्णांसाठी होत्या, त्या शाळा एकतर मुला मुलींसाठी होत्या, आणि ज्या शाळा काढलेल्या होत्या त्या एकतर स्कॉटिश मिशन, अमेरिकन मिशन यांनी काढल्या होत्या, आणि एक प्रभाकर मोडक नावाचे एक परिवर्तित म्हणजे धर्मांतरित ग्रस्त होते, त्यांनी काढले होते. मंगळवार पेठेत स्कॉटिश मिशनची शाळा होती, जी सर्व साधन सोयींनी अगदी चांगली शाळा होती, पण लोक गेले नाही. कारण हे काय शिकवतात, हे ख्रिश्चन लोक काय शिकवतात, आपल्या धर्माला याने बाधा येईल आणि मग कसं होईल, सगळी कुटुंब व्यवस्था नष्ट होईल, असं त्या काळच्या लोकांना वाटत होतं. ब्राह्मणेतरांना पण वाटत होतं. ब्राह्मणांना तर वाटतच होतं, पण ब्राह्मणेतरांना पण वाटत होतं. आणि मग ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी जी शाळा काढली त्याच्यामध्ये देखील सुरुवातीला प्रतिसाद खूप कमी होता. 6 मुली होत्या. हे घरी जायचे, पालकांना शिक्षणाचं महत्व पटवून सांगायचे. कुणालाही पटवणं हे आजच्याही काळात किती अवघड आहे तुम्हाला हे माहितीच आहे. 2021 मध्ये त्या काळच्या रूढी परंपरा आणि त्या काळचं एकूण सगळं वातावरण पाहता हे किती अवघड काम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. घरी जाऊन पटवायचं. ती मुलं शाळेत येण्यासाठी पैसे पण दिलेले की पाठवा, त्यांना शाळेत पाठवा याच्यासाठी. आणि ही मुलं शाळेत यायला लागल्यानंतर त्या पालकांवर टीकेचा भडीमार व्हायचा. स्वतः सावित्रीबाईंच्या तर छळाच्या कहाण्या तुम्ही वाचलेल्या आहेत. त्यांच्या अंगावर दगडगोटे टाकले गेले, शेण टाकलं गेलं, मानवी मल देखील टाकला गेला त्यांच्या अंगावर. ते एक साडी घेऊन यायच्या शाळेमध्ये, शाळेत गेला की ती खराब झालेली साडी बदलायच्या आणि दुसरी साडी नेसायचं आणि शिकवायच्या. नुसत्या शिकवायच्या नाही तर गुंगून जाऊन शिकवायच्या. अपमान विसरणं सोपं नसतं. आपल्याला आयुष्य जगून देखील अपमान विसरता येत नाही. अपमानांच्या आड्या आपल्या मनाला पटलेल्या असतात. त्या काळात या बाई कशा विसरल्या असतील? त्यांनी अपमान पचवले. कारण का? त्यांच्या समोर एक ध्येय होतं. या मुलींना शिकवायचं. का शिकवायचं? शिकवल्याने ह्या विचार करतील. विचाराने काय होईल? विचाराने यांची गतानुगतिक जी स्थिती आहे ती यांना कळेल. त्या व्यवस्थेला प्रश्न विचारतील. आणि व्यवस्था कशी होती? अन्यायी होती, दमनकारी होती. स्त्रियांवर तर अन्याय प्रचंड होते. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात छंदा फंदांना ऊत आला. स्वतः पेशवे तर विलासी होते. मवा धोंडांची मराठी लावणीची प्रस्तावना वाचा. पेशव्यांनी अनेक सरदारांच्या पत्नींना शनिवार वाड्यावर बोलवून घेतल्याचे इतिहासात दाखले आहे. जो सरदार पाठवत नसायचा त्याला जेलमध्ये घातलं जायचं. अशा प्रकारचे विलासी रंगढंग याच्यामुळं चोर, लफंगे, लुच्चे यांचं प्रस्थ मराठेशाहीत माजलं नसेल तरच नवं.
अशी ही पोखरलेली मराठेशाही 1818ला कोसळून पडली आणि इंग्रजांचं राज्य आलं. नुसतं इंग्रजांचं राज्य आलं नाही, तर या अंधाधुंदीला लगाम घालण्यासाठी त्यांनी कायदा नावाची गोष्ट आणली. हा कायदा कसा? अत्याचाराविरुद्ध शासन करणारा, चोरीमारीला प्रतिबंध करणारा, आणि मग लोक काठीला सोनं लावून फिरायला लागले म्हणजे यात्रा नीट करायला लागले. हा बदल जर आपण ध्यानात घेतला तर आपल्याला कळेल की इंग्रजांचं स्वागत सुधारकांनी सुरुवातीला का केलं. कारण इंग्रजांना इथे एक ऑर्डर पाहिजे होती, इथे एक सुव्यवस्था पाहिजे होती, आणि ती सुव्यवस्था आणण्यासाठी त्यांना नोकर वर्ग हवा होता. आणि नोकर वर्ग तयार करण्यासाठी म्हणून आधुनिक पद्धतीचं पाश्चात्य शिक्षण त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि इथंच तर ज्ञानबाची मेघ. हे शिक्षण कसं होतं? हे शिक्षण सगळ्यांना समान होतं. हे शिक्षण कसं होतं? हे जगाची ओळख करून देणारं शिक्षण होतं. आधुनिक शास्त्रांची, रसायनशास्त्र असेल, पदार्थ विज्ञान असेल, जीवशास्त्र असेल, अशा अनेक शास्त्र याची ओळख करून देणारं हे शिक्षण होतं. आणि त्यामुळे हे नवीन शिकणारे सुधारक स्तिमित झाले. ज्ञानाच्या विराट दर्शनाने, जसं अर्जुनाला कृष्णाने विराट दर्शन दिलं आणि अर्जुन बेहोश मनस्थितीमध्ये गेला, तो स्तिमित झाला हे विराट दर्शन बघून, तसं या ज्ञानरूपी श्रीकृष्णाचं विराट दर्शन पाहून सुधारक स्तिमित झाले नसते तरच नव्हते. ज्योतिबांवर अशा शिक्षणाचे संस्कार झाले, व्यक्तिवादाचे संस्कार झाले. आणि त्या काळातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी होती? तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपली जी विवाह संस्था होती महाराष्ट्रामधली, ही जी विवाह किंवा देशातली म्हणूया आपण, ही विवाह संस्था खूप विचित्र होती. एक तर 9 वर्षाच्या मुलीचं, 8-9 वर्षाच्या मुलीचं लग्न केलं जायचं. 8 वर्षे भवेत कन्या अशा स्वरूपाचा श्लोक मनुमध्ये आहे, मनुस्मृतीमध्ये आहे. की तिचं लग्न करून द्यायचं. मुलगी ही गळ्यातली धोंड असा आईबाप मानायचं. कधी एकदा तिचं लग्न करून देतो आणि जावयाच्या गळ्यामध्ये ती धोंड बांधतो असं त्यांना व्हायचं. ओझं मानायचे मुलीला. ज्याला मुलगी व्हायची त्याचं कुणी अभिनंदन देखील करायचं नाही, मुलीच्या जन्माचं स्वागत व्हायचं नाही. आणि या मुलीचं लग्न असं लहानपणामध्ये करून दिल्यामुळं, बाल्यावस्थेत करून दिल्यामुळं तिला लवकर नांदायला जायला लागायचं. आणि तिथं गेल्यानंतर तिची वाढ पूर्ण झालेली नसायची. अशा काळामध्ये तिच्यावर या संसाराचा बोजा येऊन पडायचा, शारीरिक हाल व्हायचे, नको असलेली गर्भारपणा लादली जायची, बाळांपणामध्ये अनेकींचे जीव जायचे. आणि एवढं करून त्यांचे जे नवरे होते त्यांच्या वयांमध्ये खूप अंतर होतं. म्हातारानं इतुका पाऊणशे वयमान, असं 500 वर्षाचे घोड नवरे देखील 8-9-10 वर्षाच्या मुलीबरोबर लग्न करायचे. नानासाहेब पेशव्यांनी पानिपतला आपण हरल्यानंतर 1 लाख मराठ्यांची बांगडी फुटल्यानंतर देखील विवाह केलेला आहे 9 वर्षाच्या मुलीशी. हे जे काही वास्तव होतं, हे वास्तव आज आपण समजून घ्यायला गेलो तर आपल्या मनाला ते भिडतं. त्याच्या जागी आपली मुलगी आहे असा विचार करून बघा, म्हणजे ते अधिक भिडेल. या ज्या कळ्या कुस्करल्या जात होत्या, त्यांच्यावर जे अत्याचार होत होते आणि त्यांना जो त्रास होत होता, त्यातही एक प्रमुख त्रास म्हणजे असा की हा नवरा जास्त वयाचा असल्यामुळे तो लवकर मारायचा. आणि तो मेल्यानंतर या मुलीला पांढऱ्या पायाची, पांढऱ्या कपाळाची, अपशकुनी वगैरे अशी दूषणं देऊन तिचं अंधाऱ्या कोठडीमध्ये तिची रवानगी व्हायची या विधवेची. ती कुणालाही दिसली तरी पाप, अपशकून. आणि तिचं केशवपन केलं जायचं. त्याला परत आधार धर्मग्रंथाचा घेतला होता. धर्मग्रंथ अन्याय करायला सांगत नाहीत, पण धर्मग्रंथाचे अर्थ लावणारे पुरोहित जे असतात ते समाजावर अन्याय करत असतात. तिथं एक शब्दाचा विचित्र अर्थ लावून केश संभार तिचा काढावा अशा स्वरूपाचा शास्त्रार्थ काही लोकांनी सांगितला. आणि मग न्हाव्याला बोलवलं जायचं. ज्या नाजूक हातांनी केसाला सुवासिक तेल लावून त्या मुलीने किंवा तिच्या आईने तो केशकलाप वाढवलेला होता, त्या किशोरीचे, त्या तरुणीचे केस तो न्हावी, परका न्हावी हात लावून वस्त्राने कापायचा. त्याचा स्पर्श तिला व्हायचा, तिच्या खांद्याला तो स्पर्श करायचा. तिला त्या अंधाऱ्या कोठडीत तिचे सगळे नातेवाईक, दीर असतील, सासरे असतील, सासू असतील, लोटायचे. आणि हे दर महिन्याला व्हायचं. तुम्ही विचार करा, फॅशन म्हणून केस कापणं मॉडेलचं वेगळं आणि अशा प्रकारे विद्रूप करणं वेगळं. विद्रूप का करायचं?
कारण तुमचं सौंदर्य कुणाला दिसलं तर तो तुमच्यावर मोहित होईल आणि त्याला तुम्हीच जबाबदार असाल. हा कुठला न्याय? म्हणून तिला विद्रूप करायचं, तिला येऊ द्यायचं नाही समोर. आणि ज्यावेळी तिचं केशवपन व्हायचं त्यावेळी मात्र ती काम करायला चालायची. रांधा वादा उष्टी काढा याच्यासाठी ती चालायची. आणि मग तिला एक लाल रंगाचं असे एक साडीसारखं वस्त्र द्यायचं आणि त्याला आलवण म्हणायचं. आलवण रानड्यांच्या मालिकेमध्ये वगैरे आपण पाहिलं असाल, त्या आलवण आणि त्या असं डोक्यावर घेऊन तो चेहरा झाकून त्यांनी स्वयंपाकघरातली सगळी कामं करायची आणि सगळं काही काम आयुष्यभर करायचं. असा जन्म काढायचा. एखादी जर खूपच तरुण असेल तर स्त्री सुलभ भावनांमुळे तिलाही मोह व्हायचा. साधी गोष्ट आहे, नीती कल्पना वगैरे या मानवाच्या नंतर आलेल्या आहेत, ध्यानात ठेवा. आदिम भावना या प्रथम आहे, नीती कल्पनांची ओझी ही नंतरची आहे. त्यामुळे शरीराच्या भोका प्रत्येकाला असतात, तिलाही असायच्या. आणि मग त्याचा गैरफायदा घेतला जायचा, तर कुटुंबातलेच व्यक्ती घेतले जायचे. आणि त्यातून जर गर्भधारणा झाली तर या मुलीलाच, जी विधवा असायची, तिला उलटा ठरवलं जायचं, तिला घराच्या बाहेर काढलं जायचं, तिच्यावर अत्याचार अन्याय केला जायचा, तिला सोडून दिलं जायचं बाहेर. तू कशी जग जीव दे काही कर. कित्येक जणी नदीत जीव द्यायच्या, विहिरीत जीव द्यायच्या, परंतु काहींचं धाडस व्हायचं नाही. एक दिवस ज्योतिबा आणि सावित्रीबाई अशाच चालल्या होत्या आणि काशीबाई, तिचं नाव नंतर कळलं, एक अशी आकृती दिसली लकडी पुलावर खाली उडी मारत. ज्योतिबा धावत गेले, ते म्हटले थांब मुली, आणि त्यांनी तिचा हात धरला आणि तिला खाली उतरव कठड्यावर. काय करतेस तू? नाही, मला मरू द्या, मी कुणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची. सावित्रीबाईंनी तिची विचारपूस केली. काशीबाई नावाची एक विधवा स्त्री, गरोदर, पूर्ण दिवस भरलेली अशी ती ब्राह्मण स्त्री होती आणि ती जीव द्यायला गेली होती. का तर ती संतती अनवरस होती. अनवरस औरस हे ठरवणारे आपण कोण, पण सृजनशीलतेचा, मातृत्वाचा नेहमीच सन्मान केला पाहिजे हे त्या काळात ह्या दोन दयाळू लोकांना कळलं. त्या दयाळू लोकांना कळलं आणि त्यांनी तिला सांगितलं तू जीव द्यायचा नाही, तू आमच्या बरोबरच, आम्ही तुझं बाळंतपण करू, तुझ्या बाळाचं संगोपन करू आणि तू आमच्या इथे. लक्ष्मीबाईला घेऊन गेले. तिला मुलगा झाला. मुलगा झाल्यावर सावित्रीबाईंनी तिचं अभिनंदन केलं. ती नाराज झाली होती की काय लोक म्हणते. म्हटले लोक काय म्हणत, तू इथंच राहा आमच्याकडे. आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं. या यशवंताला पुढे त्यांनी दत्तक घेतलं. सावित्रीबाई आणि ज्योतिबांना मूलबाळ नव्हतं. मूल होणं हा एक बायोलॉजिकल ऍक्सिडेंट आहे. बऱ्याच जणांच्या नशिबात असतो, काहींच्या नशिबात नसतो, म्हणून काही दुःखी व्हायचं नसतं. अनेक मुलं जगात असतात, त्यातलं एक दत्तक घ्यावं हा प्रागतिक विचार त्या काळात या जोडप्याला सुचला. ज्योतिबांना अनेकांनी सल्ले दिले. सल्ले देणाऱ्यांची जमात काही आजच आहे असं नाही, त्याही काळात खूप होती. आणि त्यांनी सांगितलं की लोकरूढीप्रमाणे जर पत्नीला मूल झालं नसेल तर तू दुसरं लग्न कर, तिसरं कर. असं ज्योतिबांना एकदा सावित्रीबाई म्हणाल्या, कदाचित चेष्टेने म्हणाले असतील, कदाचित मनापासून म्हणाले असतील, लोक टीका करतात म्हणून ती बाई व्यथित होऊन म्हणाली असेल, माऊली की तुम्ही दुसरं लग्न करा. कधी न रागावणारे ज्योतिबा नाराज झाले. कदाचित स्वर कडक लागला असेल. ते म्हणाले की जर आपल्याला मूल होत नाही म्हणून मी दुसरी बायको करायची, तर मला मूल होत नाही म्हणून तू दुसरा नवरा का करत नाहीस? स्त्रियांनी दुसरं लग्न का करायचं नाही? या प्रश्नावर सावित्रीबाई निरुत्तर झाल्या आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला यशवंत हे बाळ दत्तक घ्यायचं आहे. दत्तक विधान हे आज केलं जातं, सरोगसी आज केली जाते, सिंगल मदर ही कन्सेप्ट आलेली आहे. हे सगळं त्या काळापासून सुरू झालेलं आहे. आज अँजेलिना जोली तुम्हाला माहिती असेल, ब्रॅड पिटची भूतपूर्व बायको, तिला जवळजवळ डझनभर मुलं आहेत. काही तिची बायोलॉजिकल आहेत, काही तिने दत्तक घेतलेली आहेत आणि तिचा परत आता लेटेस्ट घटस्फोट झालेला आहे. ती जिकडे जाते तिकडे ही सगळी डझनभर मुलं घेऊन जाते. सुष्मिता सेनला तिने मूल दत्तक घेतलेलं आहे, तिला पती नाही. हे जे धारिष्ट आलेलं आहे स्त्रियांमध्ये की जर मूल होणं हेच जर अंतिमता फलित असेल तर मी दत्तक घेईन, मला लग्न करावंसं वाटलं नाही तर मी नाही करणार,
ही जी भावना आलेली आहे ती भावना येण्यामागे शिक्षण कारणीभूत आहे. ती भावना येण्यामागे या समाज सुधारकांचे प्रयत्न चालू आहेत. पुरुष जसा आहे तसेच अधिकार स्त्रियांना मिळाले पाहिजे. आणि हे कधी मिळतील? ज्यावेळी त्या शिकतील. शिक्षणाने काय होतं? विचारामध्ये बदल होतो. स्वतःविषयी माणूस विचार करायला लागतो. त्याचा स्व जागृत होतो, त्याचा अहम जागृत होतो. मी काय आहे, माझं या जगामधलं कर्तृत्व काय आहे, मी काय केलं पाहिजे हे त्याला जाणवायला लागतं. आणि तो आजूबाजूच्या परिस्थितीशी स्वतःची जोडून घेतो. कधी तो तुलना पण करतो. जगात काय चाललंय ते त्याला कळायला लागतं. त्यामुळं शिक्षणाने या मुली चौकस होत गेल्या, प्रश्न विचारायला लागल्या. हे प्रश्न भेदक होते, व्यवस्थेला विचारलेले प्रश्न होते. ही व्यवस्था कशी होती? रूढी प्रामाण्यवादी होती, आप्तवाक्य प्रमाणम म्हणणारी होती, धर्मग्रंथांना प्रमाण मानणारी होती, व्यक्तित्वाचा संकोच करणारी होती, स्त्रियांना पायाच्या चपलेपेक्षाही वाईट वागणूक देणारी अशी न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती अशी म्हणणारी ही व्यवस्था होती. व्यवस्थेला आव्हान देणं सोपं नसतं, लोक मोडून काढतात, मग ती कुठलीही असो. त्या काळामध्ये यांनी व्यवस्थेला आव्हान दिलं आणि लोकांची टीका पत्करली. टीकेचे घाव सोसले. वाईट वाटलं नसेल का त्यांना? वाटलं असेल. पण ते वाईट विसरून जाणं हे कशामुळं शक्य झालं? की आपण जर या शूद्राती शूद्रांना शिक्षण दिलं नाही तर या पुरुष सत्ताक, पितृसत्ताक, ब्राह्मणी वर्चस्व असलेल्या, ब्राह्मणी वृत्तीने अन्यायकारक अशा या व्यवस्थेमध्ये या बहुजनांचं काय होईल, शूद्राती शूद्रांचं काय होईल, हा विचार त्यांच्या मनात होता. आणि म्हणून हे इंग्रज सरकार जे आलेलं आहे ती दैवी कृपाच आहे आणि आपण याचा फायदा घेतला पाहिजे. या सगळ्या शूद्राती शूद्रांना शिक्षण दिलं पाहिजे. हा जो ज्योतिबा फुलेंचा विचार होता हाच पुढे आंबेडकरांनी नेला. परंतु इतर सुधारकांमध्ये ज्योतिबांमध्ये एक फरक होता. इतर सुधारक बोलके होते, फक्त कृतीशील नव्हते. ज्योतिबांनी कृती केली. नुसती समाजात कृती केली नाही तर कुटुंबात केली. आपल्या बायकोलाच त्यांनी शिकवलं. बायकोला पहिली अध्यापिका केलं, बायकोला पहिली मुख्याध्यापिका केलं. आणि ज्यावेळी बायको विचार करायला लागली त्यावेळी मार्गदर्शन देखील केलं. हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आज देखील कित्येक लग्न झालेल्या कुटुंबांमध्ये किती स्त्रिया नवऱ्याला मार्गदर्शन करतात हे ज्याने त्याने आपल्या मनात विचारायची गोष्ट आहे. किती स्त्रियांची खाती म्हणजे पैशांची खाती वेगळी आहेत आणि ज्या स्वतःच्या मनाने खर्च करू शकतात. त्याच्याही पुढे मी जाऊन असं म्हणेन किती स्त्रियांचा त्यांच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार आहे. हे जे स्त्रीमुक्तीचे प्रश्न आहेत जे आज विचारले जातात त्या काळामध्ये ज्योतिबा सावित्रींनी विचारायला जी पार्श्वभूमी तयार केली ती पार्श्वभूमी तशी होती. या शाळांमध्ये त्यांनी शिक्षिका नेमले, पगार त्यांनी स्वतःच दिले, कर्जबाजारी झाले. काय होतं, मूळचं सुस्थितीत असलेले ज्योतिबा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी कालवे बांधलेले, महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले, पुण्यातल्या ब्राह्मणांनी त्यांना पाडलं. म्हणजे चांगल्या लोकांना पाडतात हे त्या काळापासून आहे. पडणारा काही फार वाईटच असतो असं नाही. त्यामुळे जनमत नेहमी सुधारकांच्याच बाजूने असं नाही. सुधारकांना सुरुवातीला जोडेच खावे लागतात, पण कालौघामध्ये त्यांच्या विचारांची महती पडते. कधी कधी सुधारकांना गोळी पण खावी लागते आणि ती 2000 नंतर देखील खावी लागते. दाभोळकर विचार संपवण्याचे प्रयत्न होतात, ज्योतिबांचे विचार संपवण्याचे प्रयत्न झाले. सावित्रीबाईंनी पुस्तकं लिहिली, काव्याची पुस्तकं आहेत, काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर. त्यांनी कविता केल्या. एक ईशस्तवन नावाची कविता आहे, त्याच्यातल्या 3 ओळी पहा. आम्ही लेकरे तुला प्रार्थितो, विद्या होई ज्ञान इच्छितो, दैन्यासूर सहारा श्रीधरा. हे जे डिव्हाइस आहे देवाच्या स्तुतीतून सामाजिक विचार मांडण्याचं डिव्हाइस, हे सावित्रीबाईंनी वापरलं. आणि हा अभिजन वर्गाचं डिव्हाइस आहे. कथा तयार करणे, स्तोत्र तयार करणे ही कुणाची कामं होती? ब्राह्मणांची होती. त्यांना शिक्षण होतं. आटपाट नगरी होती, तिथे एक ब्राह्मण राहत होता आणि तो गरीब होता. अशा सगळ्या कथा होत्या. या मातेचं स्तोत्र वाचलं असता तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल, कन्या प्राप्ती होईल असं नव्हतं कधी. सगळं मिळेल, चांगली देखणी बायको मिळेल,
पण कन्या प्राप्ती होईल असं कुठल्या स्तोत्रात लिहिलं गेलं. ही सगळी स्तोत्र कशी होती? स्त्रियांवर अन्याय करणारी होती. अगदी महालक्ष्मीची स्तोत्र, एक काही स्तोत्र सोडली तर पहा, हे मातृरूपेण संस्थिता वगैरे म्हणणारी स्तोत्र फार कमी आहे. एक तर तिला देवता करायचं, नाहीतर तिला अगदी चपलेपेक्षा एक खालची वागणूक द्यायची. अशा दोन लंबकांमध्ये फिरणारी स्त्रीची अवस्था, की स्त्रीला मानव म्हणून जगण्यासाठी जर कोणी पहिल्यांदा केले असे महाराष्ट्रात, तर ती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा या दाम्पत्याने केलेली आहे. हे शिक्षण देताना कसं द्यावं याविषयीचा मूलभूत विचार त्यांनी केला. शिक्षण कुठलंही देऊन कसं चालेल? तिकडं रेन रेन गो अवे म्हणणारे त्या कविता, त्या जर इकडच्या वातावरणात शिकवल्या तर कसं होईल? त्यामुळे सावित्रीबाईंनी स्वतःच कविता रचल्या, कारण त्या काळात पुस्तकं नव्हती. जी पुस्तकं लिहायचे ते सगळे पंडितच होते आणि ते भ्रष्ट भाषांतर करायचे, ज्याने आपली मराठी बिघडून गेलेली आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी जे काही केलं त्याच्यामुळे मराठीचं आजचं आधुनिक रूप आहे, आणि ते आधुनिक रूप हे फक्त पुण्या मुंबई पुरतं मर्यादित आहे. बहुजनांची जी लोकभाषा आहे ती किती रसाळ आहे, गोड आहे. ग्रंथांमधली भाषा बघा, पण अशी मराठी घडली नाही. ती इंग्रजीचा प्रभाव असलेली घडली आणि ब्राह्मणांनी तिचं व्याकरण केलं, जे व्याकरण चुकीचं आहे असं मेजर कॅन्डीनेच सांगितलं. त्यामुळं ही जी भाषा होती यांची शिकवण्याची, ही देशी होती, लोकभाषा होती. त्यांच्या भाषेत ते शिकवत होते. आणि ज्या मुलांचे, जी मुलं आपल्याकडे येतात त्यांच्या भाषेमध्ये जर शिकवलं तर त्यांना अधिक कळतं. आज आपल्याकडे सुदैवाने हा प्रश्न नाही, कारण इथल्या मुलांना मराठी किंवा बोली येतात सगळ्या. पण समजा माडिया गोंड भागातले विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या भाषेमध्ये जर पुस्तक असेल आणि शिक्षकाला माडिया भाषा येत असेल तर तो त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो. तुम्ही कोकणात गेलात, तुम्ही माशाचा भाव कोकणीत विचारला तर कुठेही स्वस्त मासे मिळते. साधी गोष्ट आहे. अंतराचे पूल हे भाषेने बांधता येतात. म्हणून तर मर्केलबाई पुतीनशी वाटाघाटी करतात आणि तो कठोर पुतीन हुकुमशाह मर्केलबाईंचा ऐकत होता. याचं कारण मर्केलबाईंना रशियन चांगलं येत होतं. आपल्याला नेते असे मिळाले पाहिजे की जे बहुभाषा कोविद पाहिजे. जसे नरसिंहराव होते, 16-18 भाषा येत होत्या. विनोबा होते, 16-18 भाषा येत होत्या. ज्योतिबांनी पण या भाषा शिकल्या, इंग्रजी शिकली, वाघिणीचं दूध प्याले, परंतु आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष केलं नाही. तिच्या रसाळपणासहित ती भाषा त्यांनी अंगी बाणवली. पूर्वीचं लिहिणं तसं कडकच होतं. महादेव गोविंद रानडेंनी पत्र पाठवलं ज्योतिबांना, साहित्य संमेलनाला या. त्याला त्यांनी उत्तर दिलं, हे साहित्य संमेलन तुमच्या अभिजन वर्गाचं आहे. आणि त्याच्यात ते महादेव गोविंद रानडेंना एक म्हणतात घालमोडे दादा. घालमोडे दादा म्हणजे काय? उचापती माणूस, इकडे तिकडे. प्रत्येक संस्थेत मगो रानडे असायचे. आता हे ते गमतीने म्हणलेले, हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण ज्योतिबा मगो रानडेंचे मित्र होते. ही जी भाषा होती ही थेट होती, ही सरळ भिडणारी होती, ही काही न लपवणारी होती. ही भाषा बुरखे मुखवटे पांघरलेली भाषा नव्हती, त्यामुळे ती बहुजनांना भिडत होती. त्यामध्ये सावित्रीबाईंनी लेखन केलं तर पुण्यातले ब्रह्मरुंद म्हणाले, काय हे गावंडळ, यांना व्याकरण येत नाही, हे अशुद्ध लिहितात. मुळात भाषा शुद्ध अशुद्ध नसते, ते प्रमाण असते. आणि प्रमाण ही सोय जी आहे ती मध्यवर्ती भाषा असावी आणि सोयीला असावी चांगली, म्हणून ती केली. नाहीतर कोकणी भाषेमध्ये एकदा बातम्या देत होते, काय तर त्याच्यात एक शब्द आला, बाहेरच्या भानगडीचो मंत्री, म्हणजे परराष्ट्र मंत्री. परराष्ट्र मंत्रीचं भाषांतर काय केलं होतं? बाहेरच्या भानगडीचो मंत्री कोकणीमध्ये. अशा अनेक बोली आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग प्रत्येक बोली जर आपण ऐकत बसलो कळेल का काही? जर आपण नागपूरला असेल तर काय बे बायताड हे कळेल, पण इतरत्र हे कळणार नाही. परंतु लोकभाषा ही शिकावी लागते. ज्योतिबांनी लोकभाषा शिकली कारण लोकांमध्ये वावरत होते. सावित्रीबाईंनी पण जी काव्य रचना केलेली आहे ती लोकांच्या लोकभाषेत केलेली आहे. त्यांनी व्याकरणाची, यमकाची, अलंकाराची सोस आणि तमा बाळगली नाही, अलंकृत केलं नाही भाषेला. जी जशी आहे थेट तशी, तिचं अनलंकृत सौंदर्य त्यांच्या काव्यातून दिसतं. शूद्रांना त्या सांगतात, शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व.
पशुत्व हटते. पहा, शिक्षणाने काय होतं? पशुत्व हटतं. आता याच्यावर जर तुम्ही विचार केला तर शिक्षण घेतल्याने मग हुंडाबळी काय होता? मध्ये एका प्राध्यापिकेला जाळलं होतं. मग शिक्षणाने पशुत्व हटते हे जे सावित्रीबाई म्हणाल्या ते खरं की खोटं? तर शिक्षण घेऊन चिंतन केल्याने व्यक्तिमत्व विकास होतो आणि मग पशुत्व हटते असं समजून घ्यायला हवं. नुसतं शिक्षण घेतलं, पास होत गेला, सेमिस्टर मधून याच्यातून त्याच्यातून डिस्टिंक्शन मिळवलं, पण रूढींचा पगडा आहे. तुमच्या मनात द्वंद्व तयार होत नाही. माझ्या मनात द्वंद्व तयार झालं कारण आयुर्वेदात मी शिकलो, धन्वंतरीने याचं डोकं याला लावलं, चिकटवलं आणि असं तयार केलं, असं ऑपरेशन केलं, म्हणून आयुर्वेद श्रेष्ठ. हे मला पटलं नाही. म्हटलं असं कुठं असतं? असं नसतं. विमान कुठं पूर्वी येईल का? दंतकथांमध्ये, आपल्या पुराण कथांमध्ये विमान आहे. बरं, विमान आहे. रावण आला विमान घेऊन, सीतेला घेऊन गेला. रामाकडे विमान नव्हतं, मग राम गरीब होता का रावणापेक्षा? हे असले प्रश्न मला पडायचे आणि मग शिक्षक फटकाच द्यायचे कधी कधी. असे प्रश्न खट्याळपणा करतो म्हणून हे असे प्रश्न यांना पडले. हे प्रश्न पडले पाहिजे. शिक्षणाने प्रश्न पडले. कधी कधी मी खजील व्हायचो कारण लहानपणी मी जायचो नमस्कार देवाला, मला पहिला नंबर येऊ दे, माझं भाषण चांगलं होऊ दे, मला बक्षीस मिळू दे असं मी म्हणायचो आणि 3 बेलाची फुलं वगैरे व्हायचो. मोठेपणी मी ज्यावेळी वाचलं त्यावेळी मला कळलं की अरे हे वेगळं आहे, फार हे वेगळं आहे आणि हे प्रत्येकाला जमलं पाहिजे. म्हणून श्रद्धा नष्ट करायच्या असं नाही. सावित्रीबाई कुठेही म्हटलेलं नाही की ईश्वरांना नष्ट करा, ईश्वर मानू नका. ईश्वर निर्मिक माना, पण तो स्वतः पुरता ठेवा. पुरोहितांना सांगू नका. शिक्षणासाठी ते काय म्हणतात, त्या शूद्राती शूद्रांना म्हणता, उठा बंधूंनो, उठा, अतिशूद्रांनो जागे होऊन उठा, परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा, बंधूंनो शिकण्यासाठी उठा. गेले मेले म्हणू पेशवे, अंगलाई आली बंदी म्हणूची, विद्या घेण्या होती ती उठली. विद्या घ्यायला कुणाची बंदी होती? मनूची. हा मनू कोण होता हो? हा मनू म्हणजे तत्कालीन नियमांचं कोडिफिकेशन करणारा माणूस. तत्कालीन जे नियम होते ते लिहिले. असे अनेक मनू झालेत असा संशय आहे. आता आंबेडकरांनी ही मनुस्मृती जाळली. तर वैयक्तिकरित्या बाबासाहेब पुस्तक प्रेमी होते, त्यांनी मनुस्मृती जाळली. मला तर फार आश्चर्य वाटलं की बाबासाहेबांनी पुस्तक कसं जाळलं. कुठलंही पुस्तक असो ते जाळू नये असं मला वाटतं, पण बाबासाहेब एवढे चिडले का म्हणून मी ते मनुस्मृती वाचले. भयान आहे, भयान. श्री शूद्राती शूद्र याच्यावर इतके निर्बंध होते आणि हे निर्बंध हे म्हणजे रूल बुक म्हणून पाळलं जायचं आणि असं नाही वागलं तर मग असं होईल. म्हणजे तुम्हाला मी जो संदेश पाठवला आहे हा जर 12 जणांना तुम्ही 4-5 जानेवारी पर्यंत पाठवला नाही तर तुमचं तळपट होईल आणि पाठवलं तर तुम्हाला हे मिळेल. आई देखील मुलाला सांगायला लागली की बाळा ऐक, नाही तर देव कान कापील. देव कान कापील हे कुठून आलं? हे अभिजनांनी घडवलं. देवाविषयी भीती, तुम्ही असं करू नका म्हणून भीती, स्त्रियांनी बाहेर पडायचं नाही भीती, स्त्रिया माझघरातच राहिल्या पाहिजे, स्वयंपाक घरातच राहिल्या पाहिजेत, त्यांनी बोलायचं नाही, नवऱ्याबरोबर बोलायचं नाही. नवऱ्याबरोबर बोलताना स्त्री दिसली, सावित्रीबाई ज्योतिबा असे बसून गप्पा मारतायत हे पुण्यातल्या लोकांनी पाहिलं, टीका करायला. त्यांना हेच कळत नव्हतं की ह्या स्त्रीलाही भावना आहेत आणि ती नवऱ्या इतकीच स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आहे. सती प्रथेला सावित्रीबाईंनी विरोध केला. त्याच्या अगोदर काही इंग्रज अधिकाऱ्यांनी केला. बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी केला. वेस्टिंग्ज बेंटिंग यांनी त्याच्या विरुद्ध हे आणलं. पुण्याचं वर्णन नावाचा नावी जोशी यांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एका सतीचं हृदयद्रावक वर्णन. की ती एक बाई सती जाते आणि अंगाला चटके बसायला लागल्यावर ती बाई पळायला लागते, नदीकडे पळायला लागते. तर हे जमलेले ब्राह्मण काय करतात की तिला बांबूने ढोसतात, मारतात, परत आणून त्याच्यात लोटतात आणि वरून ओंडके टाकून तिचा प्राण घेतात. हे असं घडलं पुण्यात. आणि घडल्यानंतर ते सगळीकडे त्याचा बबरा झाला. इंग्रज सरकारांना कळलं आणि इंग्रजांनी हुकूम काढला, सती जायचं असेल तर नातेवाईकांची, त्या बाईची आणि आमची परवानगी पाहिजे. हा पहिला हुकूम.
मग लोक खवळले, हे ब्राह्मण खवळले. ते म्हणायला लागले आमच्या धर्माच्या बाबतीत तुम्ही ढवळाढवळ करा. हे डिव्हाइस जाणून घ्या. त्यांना राग का होता इंग्रजांचा? पेशवाई गेली म्हणून राग होता, स्वातंत्र्य मिळावं म्हणून राग नव्हता. ध्यानात ठेवा, पेशवाई गेली म्हणून राग होता. इंग्रजांना काढून टाकण्यासाठी त्यांनी आंदोलनं उभारली, परंतु आंदोलनानंतर जे स्वराज्य आलं त्याच्यातही त्यांचीच भरती जास्त होईल असं त्यांनी पाहिलं. आणि याला उपाय आंबेडकर होते. आणि आंबेडकरांवर संस्कार हे महात्मा फुलेंचे झालेले होते आणि सावित्रीबाईंच्या लेखनाचे झाले होते. त्या एके ठिकाणी म्हणतात, नसा नसातून ईर्ष्या खेळवू विद्या मी घेईन, शूद्रत्वाचा डाग हा माझा निपटून काढी. हा शूद्रत्वाचा डाग जो परंपरेने लावलेला आहे. जाती संस्था कशा निर्माण झाल्या? वेदात होत्या का जाती संस्था? अजिबात नाही. काहींना जन्माने अभिजन वर्ग का होतो, किंवा काही जन्माने सवर्ण का होतात, काहींना द्विज का म्हटलं जातं, काहींना भूदेव का म्हटलं जातं आणि दुसऱ्यांना चांडाळ का म्हटलं जातं, याचे प्रश्न त्यांना पडले. जन्माने मनुष्याची थोरवी ठरत नाही हे त्यांना जाणवलं. प्रत्येक मनुष्याला विकासाचा हक्क आहे असं त्यांना वाटलं. ज्योतिबांविषयी त्या अतिशय कृतज्ञ असायचे. त्यांना माहिती होतं की आपला नवरा वेगळा आहे, इज डिफरंट, वेगळा आहे. हा शिकवणारा आहे, हा सहचर आहे, सखा आहे, हा मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर हा पत्नीचं मत विचारणारा आणि त्याप्रमाणे वर्तन करणारा देखील आहे, हे त्यांना माहिती होतं. अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांचे. त्या कविता एका कवितेत म्हणतात, जयाचे मुळे मी कविता करते, जयाचे कृपे ब्रह्म आनंदे चित्ते, जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला, प्रणामा करी मी पती ज्योतिबाला. असं त्या म्हणतात. साधं सरळ सोपं मराठी आहे. कुठं यमक नाही किंवा यमकाचा अवडंबर नाही, कुठं उपमा उत्प्रेषांचं भडीमार नाही. असं मराठी विष्णू शास्त्र्यांनी याला नावं ठेवली. विष्णू शास्त्र्यांनी स्वतःला पदवी दिली होती. आजकाल स्वतःला पदवी देणारे बरेच मंत्री आहेत, कुठल्या तरी बोगस विद्यापीठामध्ये ते डिग्री घेतात, पण ही परंपरा जुनीच आहे. विष्णू शास्त्र्यांनी स्वतःलाच म्हटले मराठी भाषेचे शिवाजी, आणि आपण सगळे गप्प बसलो. खरं तर त्यावेळी दगड मारायला पाहिजे. तू कोण सांगणार शिवाजी कोण, आणि तू कसं काय शिवाजी? यांनी काय केलं? इंग्रजी शिकले, मराठीची वाट लावून टाकली. मराठी कर्ता कर्म क्रियापद आपल्याकडे असतं, त्यांच्याकडे कर्ता क्रियापद कर्म असतं. आणि हे मराठीकरण भाषांतरातून केलं. भाषांतर पण असली भंगार ग्रंथांची केली, स्कॉटच्या कादंबऱ्या वगैरे, म्हणजे तिकडची रद्दी ती इकडं आपली यांनी अभ्यासक्रमात लावली. कारण हे वाचायला सोपं होतं. हे नवीनच इंग्रजी शिकलेले होते, परंतु हे पुढे राहिलं नाही. फक्त ब्रह्मवृंदांसाठीच ही इंग्रजी भाषा राहिली नाही. ते वाघिणीचं दूध होतं, ते सगळेच प्याले. आणि सगळ्यांनी प्याल्यावर यांना कळलं की इंग्रजी कावा पण कळला आणि ब्राह्मणी कावा पण कळला. आणि येतच देशीयांना सहान करण्यासाठी त्यांनी हे शिक्षण सुरू केलं. सृष्टीच्या बद्दल ते म्हणतात, त्यांच्यावर रोमॅन्टिसिझमचे संस्कार होते कवितेच्या बाबतीत. आता त्यांनी कुणाच्या कविता वाचल्या होत्या की नाही माहिती नाही, परंतु ज्योतिबांनी त्यांना इंग्रजी कवी वाचून दाखवलेले असणार असा मला संशय आहे, आणि नक्की असणार. कारण जे जे चांगलं असतं ते आपण घरात वाचून दाखवतोच की नाही, आपल्या मुलांना पत्नीला आपण वाचून दाखवतो जे जे काही. तर एका ठिकाणी त्यांनी लिहिलंय बघा, सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू सारे, मानव जीवन हे विकसूया, अपयश भय हे सोडून या, आपण जगू इतरास जगऊ, आपण जगू इतरास जगू, बहरून टाकू सारे. जगा आणि जगू द्या. अरे कशाला एकमेकांवर अन्याय करताय, कशाला भांडणं करताय, कशाला विषमता बाळगताय? तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या. विवाह संस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन व्हावं हे या स्त्रीला वाटत होतं. एकदा त्या माहेरी गेल्या, तिथं एक गणेश नावाचा मुलगा होता, त्याचं सारजा नावाच्या मुलीबरोबर प्रेम होत, आणि त्यांनी ठरवलं लग्न करायचं किंवा केलं, काय ते आता तपशील आठवत नाही. तर त्यांना या लोकांनी पकडलं आणि आता ऑनर किलिंग होणार त्या काळातलं, त्यांना मारणार. तेवढ्याच सावित्रीबाईंना ते कळलं, त्यामध्ये गेल्या, धाडसाने थांबवलं लोकांना आणि त्यांना सांगितलं, समजावून भाषण दिलं, त्यांना विचार दिले आणि त्यांना सांगितलं यांचा जीव घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही.
त्यांना जगू द्या. आणि त्यांना सोडवलं त्यांच्यापासून. तो मुलगा आणि ती मुलगी कृतज्ञ राहिली. आज आपल्यात धाडस आहे असं करायचं. आज पण शिरच्छेद होतात, ऑनर किलिंग होतं. आज आपल्यात धाडस आहे मध्ये पडायचं नाही पडत. आपण सावित्रीबाई पडल्या. कृतिशीलता ही फक्त विचार डोक्यात ठेवायचे नाही. शिक्षण तज्ञ होत्या कशा? प्रत्येक मुलगा हा वेगळ्या वातावरणातून आलेला असतो. तो कुठल्या वातावरणातून आलेला आहे ते त्याच्या कुटुंबाच्या परिस्थितीवरून ठरतं. त्याच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम केला पाहिजे. इंग्रजाचा अभ्यासक्रम असता कामा नये. त्यांनी पाठ्यपुस्तकं लिहिली, त्यांनी विचार दिले आणि त्या मुलांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी गाणी लिहिली. त्या गाणी त्या नाचून गाऊन शिकवत असत. एकदम अशा मग्न होऊन शिकवत असत. त्या अतिशय उत्साही असणार. त्या काळात कॅमेरा नव्हता, त्या काळात व्हिडिओ काढता येत नव्हते. किती दुर्दैव आहे. आता फक्त आपण एक पात्रीत पाहू शकतो किंवा मालिका, आणि ती पण पैसे नसल्यामुळे सर बंद पडली. हे लांछन आहे आपल्या समाजात. सगळीकडे आपण भरपूर पैसा उधळतो, भ्रष्टाचार करतो. काय काय लोक आपल्याला दिसतात नरपुंग बातम्यामध्ये की ज्यांच्या घरामध्ये 300-300 कोटी सापडतात. आपल्याला एक सिरियल करता येत नाही. एक सिरियल सावित्रीबाई आणि ज्योतिबांची पूर्णपणे चांगली सिरियल. हे लांछन. आपण फक्त विचारांचा गौरव करतो, त्या विचारांवर चिंतन करतो का? चिंतन केलं तर आपल्याला शरम वाटेल. कारण आपण कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्त्रीवर अन्याय केलेला असतो. आपण दरडावून बोललेलो असतो. कधी आपली मतं लादलेली असतात. आणि मग हे जाणवल्यावर लज्जित व्हायला होतं. शरम वाटते मनात स्वतःची. हे शरम वाटण्याजोगं काम यांनी केलेलं आहे. यांनी नवीन अभ्यासक्रम तयार केला आणि तो अभ्यास असा होता, शिक्षण असं होतं की ज्याची सांगड सरांनी मगाशी सांगितलं व्यवसायाशी. तो मूळचा जो पॅराग्राफ आहे हा इंग्लिश मधला आहे. फारड्या इंग्लिश मध्ये सावित्रीबाईंनी तो लिहिलेला आहे किंवा तो बोललेला आहे त्या कुठेतरी. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की यांना कारखान्यात पाठवा. जर यांचा चरितार्थ चालला नाही तर यांना काहीतरी कला येईल, विद्या येईल, यांत्रिक विद्या येईल आणि त्यायोगे यांचा चरितार्थ चालेल. हे त्या काळात सांगितलं. कुठल्या काळात सांगतोय यालाही महत्व होतं. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यापासून तर हे जोडपं झपाटूनच गेलं या काळामध्ये. सत्यशोधक समाज काय होता? नवीन धर्म होता. हा धर्म कसा होता? समानतेचा धर्म होता, विषमतेला नकार देणारा धर्म होता, पारंपरिक रूढी चौकटींना, जाचकाटींना आणि सगळ्या बंधनांना नकार देणारा धर्म होता. तो विकसू देणारा धर्म होता, कळीचं फूल होऊ देणारा धर्म होता, व्यक्तिमत्व विकासाला पोषक असा तो धर्म होता. ज्योतिबांच्या या सार्वजनिक सत्य धर्माचा सगळीकडे प्रसार हा सावित्रीबाईंनी देखील त्यांच्या हयातीत केला आणि त्यांच्या नंतर देखील केला. गुलामगिरी किंवा शेतकऱ्याचा आसूड यासारखं भेदक लिखाण ज्योतिबा करू शकले कारण घरच्या आघाडीवर आणि दारच्याही आघाडीवर सावित्रीबाईंचा त्यांना पाठिंबा होता. आणि हा पाठिंबा केवळ पत्नी म्हणून नव्हता, हा मागे राहून पाठिंबा नव्हता. आपण म्हणतो ना खांद्याला खांदा देऊन, तसं बरोबरीच्या नात्याने हे जोडपं राहिलं. यांचं सहजीवन आणि यांच्यातला सुसंवाद त्या काळातल्या मोठमोठ्या लोकांमध्ये देखील नव्हता. मगो रानड्यांची बायको, मगो रानडे गेल्यानंतर म्हणते, रानडे गेल्यानंतर मला माडीवर जेवणाचं ताट आणून दिलं जाईल. नंतर 1 वर्षाने मी खाली आले तर माझं ताट तिकडे दूर अंधाऱ्या खोलीत ठेवलं जात असे. टिळकांची पत्नी लक्ष्मीबाई टिळक, रेवणन टिळकांची पत्नी असं म्हणते की टिळक गेल्यानंतरच माझ्या व्यक्तिमत्व विकासाला प्रारंभ झाला. आता हे बघा, हे समाज सुधारकांच्या या गोष्टी आहेत, तर बाकीच्यांचं काय असतं. त्यामुळे हा जो विचार आहे व्यक्तिमत्व विकासाला पोषक, आपला विचार साहित्यातून मांडण्याची कल्पकता, त्याचबरोबर जे अभिजन वर्गाचे डिव्हाइसेस आहेत, जे विचारव्यूह आहेत, ते विचारव्यूह जे सापळे आहेत तेच वापरून त्यांच्यावर हल्ला करणे, ही दूरदृष्टी, ही आधुनिकतेची परमावधी आपल्याकडे 19व्या शतकामध्ये झालेली. ही दूरदृष्टी ज्योतिबांना होती. त्यांनी नाटक रचलं. नाटकामध्ये पुरोहित येतो आणि सांगतो ब्राह्मण की तू जर असं केलं नाहीस तर तुझ्या पोटातलं बाळ मरेल, असं सांगतो गुलामगिरीमध्ये. आता कुठल्या बाईला असं बोललं आज तरी ती बिचारी थरारून जाईल आणि म्हणेल की तुला काय हवं, तू कशाला असं बोलतो.
पण ती बाई म्हटली तुला काय हवं, अशी अशी पूजा कर, आणि त्याच्यासाठी कर्ज काढलं तिने. ती पूजा केली, त्याच्यासाठी अजून कर्ज काढलं, याच्या मागण्या थांबेनात आणि तिचा देवभोळेपणा थांबेना. आणि नंतर मग त्यांना कळलं की अरे हा सगळा मूर्खपणा आहे, असं काही नसतं. आज देखील नाशिकला जाऊन आपण शांत्या करतच असतो लग्नाच्या अगोदर आपल्या मुलाबाळांच्या. त्या करताना थोडी तरी टोचणी आपल्याला लागली पाहिजे की अरे आपण सावित्रीबाई आणि ज्योतिबांविषयी काहीतरी बोललो आणि आपण त्यांचं चरित्र वाचलं, ही टोचणी जरी लागली तरी खूप होईल. ज्योतिबा खूप कष्ट केल्यामुळं त्यांच्या शरीरावर आघात झाले. त्यांना पॅराप्लेजिया हेमिप्लेजिया झाला, आणि हेमिप्लेजिया झाल्यानंतर आजारी असताना मामा परमानंदांनी सयाजीराव गायकवाडांना पत्र लिहिलं की तुम्ही कुठलाही ब्राह्मण असला, त्याला काही येऊ वा न येऊ, तरी त्याला दक्षिणा देता. इथं तर ब्राह्मणेतरांचा एक मोठा समाज सुधारक आजारी पडलेला आहे, तुम्हाला हे शोभत नाही तुमच्यासारख्या राजाला. असं खडसावून सांगणारे परमानंद हे राजकीय ऋषीच होते आणि राजे खजीन झाले. शमशेर बहादूर, श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज, शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या नंतर खऱ्या अर्थाने या भारतावर कुणाची छाप असेल तर सयाजीरावांची. त्यांनी ज्योतिबांना बोलवलं आणि बडोद्याच्या दरबार हॉलमध्ये शेतकऱ्याचा आसूड ऐकला तुम्ही वाचा म्हटलं मी. शेतकऱ्याची विपन्न अवस्था ऐकून महाराजांच्या डोळ्यातून गळगळा अश्रू व्हायला लागले आणि त्यांनी सांगितलं ज्योतिबा याच्या प्रकाशनाचा खर्च ही त्यांची ज्योतिबांची ओळख. ज्या ज्या वेळी महाराज कधी पुण्यात यायचे त्यावेळी सगळ्यांना भेटायचं. ज्योतिबांची पण भेट ठरलेली असायची. मामा परमानंदांनी कळवल्याबरोबर महाराजांनी त्यांना पैसे पाठवले त्यांच्या उपचारांसाठी वगैरे, आणि सावित्रीबाईंना ज्योतिबांच्या नंतर पेन्शन सुरू केलं. मोठा दयाळू राजा. आंबेडकरांना पण तिकडे स्कॉलरशिप साठी पाठवलं. केवढे मोठे भारतावर उपकार आहेत. घटना लिहिली. आंबेडकर ज्यावेळी इंग्लंडला गेले, इमिग्रेशनला त्यांचं सामान चेक केलं. प्रबंध होता, प्रबंध, आणि तो प्रबंध ठेवून घेतला इंग्रज अधिकाऱ्यांनी. तो वाचला आणि त्याच्यावर गुप्तचरांकडून माहिती मागवली. 2 दिवसांनी प्रबंध दिला, कारण त्यांना माहिती होतं याच्यात इंग्रजी सत्तेविरुद्ध लिहिलेलं आहे. ही जी काही परंपरा आहे ती सावित्रीबाई आणि ज्योतिबांची होती. ज्योतिबा गेल्यानंतर सावित्रीबाई हरल्या नाही. सावित्रीबाईंना दुःख झालं. सखा नवरा पती ज्याला परमेश्वर मानलेलं आहे असा गेल्यानंतर कुठल्या स्त्रीला दुःख होणार नाही. एकाकी पण भयान असतं. पण दत्तक पुत्र होता, हे कार्यकर्ते होते मुलाबाळांसारखे, सगळीकडे परिषदांना जायच्या, भाषणं द्यायच्या, लोकांशी संवाद साधायच्या. अशा प्रकारे त्यांनी 7-8 वर्ष काढली. प्लेग आला. मी मागे सांगितलं दुष्काळामध्ये 76-77च्या अन्नछत्र काढले. 2000 अन्नछत्र काढले. लोक भुकेने घरात मरायचे, खायला काही नसायचं. आपल्याला भूक माहिती नाही आता, कडाक्याची भूक काय असते आणि उपासमार काय असते हे आता समाजात दिसत नाही. त्या काळात दुष्काळ एवढे भयानक होते की लोकांना प्यायला पाणी आणि खायला अन्न नव्हतं. मरून पडला तरी वास येईपर्यंत कळायचं नाही. रस्त्यावर चाऱ्या वाचून पाण्या वाचून गुरं मरून पडायची. सगळीकडे दुर्गंधी होती. सरकारला काय कळत नव्हतं आणि लोकांच्या उत्तरदायी सरकार नव्हतं, ते परक्यांचं सरकार होतं. मेलं काय, व्यक्तिवाद वगैरे असेल, ॲलन ह्यूमचा व्यक्तिवाद असेल, तो कुठे, तो लंडन मध्ये. ही गुरच आहेत, ही मेली काय जगली काय, असं सगळं होतं. या जनसामान्यांची दुःख या जोडप्याने जाणली. 2000 ठिकाणी अन्नछत्र काढली आणि ही अन्नछत्र तिथं मोफत लोकांना जेवायला. या मैत्रिणींबरोबर स्वयंपाक करायचा दिवसभर. शिक्षिका बाजूलाच राहिल्या, शाळा बंद पडल्या, करोना सारखंच झालं. त्याच्यानंतर प्लेग आला 76-77 आणि त्यानंतर 96-97ला प्लेग आला. ज्योतिबा 90 साली गेले आणि त्याच्यानंतर 96-97ला प्लेग आल्यानंतर या सावित्रीबाईंनी लोकांची शुश्रूषा केली. हडपसरच्या ससाने माळावर का आपला दत्तक पुत्र यशवंत, ज्याला त्यांनी डॉक्टर केलं होता, डॉक्टर करण्याची दूरदृष्टी पहा. डॉक्टर कशासाठी? लोकांवर उपचार करण्यासाठी. डॉक्टर होत नव्हते का लोक त्यावेळी? व्हायचं ना. आनंदीबाई जोशी पहिले डॉक्टर होऊन आल्या आणि 2.5 महिन्यात मेल्या, कारण तिकडून आल्या आजारी पडल्या, त्यांना क्षयाची बाधा झाली. नवरा विक्षिप्त, तिरसट, जरी शिकायला पाठवलेलं असलं तरी अंगारे दुपारे मंत्र यंत्र सगळं करत बसला
आयुर्वेदाच्या लोकांनी उपचार करायला नकार दिला, कारण का तर यांनी समुद्र ओलांडला होता म्हणून. आणि ती बाई अक्षरशः 2.5 महिन्यात नाही. तिच्या शिक्षणाचा या महाराष्ट्राला आणि देशाला काही फायदा झाला नाही. डॉक्टर रखमाबाई शिकल्या, नवऱ्याबरोबर भांडण, कारण का लहानपणी लग्न झालेलं, मी नाही नांदणार म्हटलं या भिकाजी बरोबर, आणि हायकोर्टामध्ये गेल्या. तिथं निर्णय विरुद्ध लागला. इंग्लंडमध्ये वृत्तपत्र छापून आलं प्रिव्ही काउन्सिल मध्ये की या बाईच्या विरुद्ध निर्णय लागला. तिकडे लोक चर्चा करायला लागले, अरे केवढा अन्याय, कसले कायदे तुमचे हे. त्या बाईचं लग्न बालपणी झालंय, तिला माहिती नाही नवरा कसा आहे, आणि मोठेपणी झाल्यानंतर तिचे वडील जे डॉक्टर अर्जुन सखाराम, त्यांचंही लग्न तिच्या आई बरोबर म्हणजे जयंती बरोबर, म्हणजे ती विधवा हे विदूर, असं सगळं वेगळंच कुटुंब होतं. आणि त्याच्यामध्ये त्या रखमाबाईंनी तिथं त्यांना शिक्षा झाली, दंड झाला. दंडासाठी लोकांनी पैसे गोळा केले. ते जेलमध्ये गेलं तर जेलमधून बाहेर काढा समोर इंग्लंडवरून कळवलं. त्या रखमाबाई परदेशात गेल्या, शिकल्या. गुजरातमध्ये 50 सालपर्यंत डॉक्टर होत्या, त्यांनी सेवा केली. त्यामुळे पहिल्या प्रॅक्टिस करणाऱ्या जर डॉक्टर कोणी असेल तर त्या डॉक्टर रखमाबाई आहे. पहिल्या डॉक्टर जर कालौघाप्रमाणे झाले असतील तर त्या आनंदीबाई. हे डॉक्टर झाले, पण यांनी दलितांवर, शूद्रांवर आईबापाच्या ममतेने उपचार केले का? तर याचं उत्तर कदाचित इतिहासात शोधावं लागेल. त्यांच्यावर श्रद्धांचा पगडा होता का, ज्या पुराणमतवादी श्रद्धा होत्या? म्हणून यशवंताला डॉक्टर केलं. हडपसरच्या ससाने माळावर त्याचा दवाखाना टाकला, आणि एका पांडुरंग नावाच्या विद्यार्थ्याला जो तापाने फणफणत होता, त्याच्या काखेमध्ये गाठ आली होती प्लेगची, त्याला पाठगुळी घेऊन, कारण गाड्या मिळत नव्हत्या, बैल नव्हते, पाठगुळी घेऊन पुण्यातून हडपसर पर्यंत सावित्रीबाई चालत गेल्या. तिथं त्यांनी त्यांच्यावर उपचार केले. तो जगला, पांडुरंग जगला, त्यांच्या शुश्रूषेला फळ आलं. पण त्यांना मात्र प्लेगची बाधा झाली आणि त्यात दुर्दैवाने निधन पावले. हे हुतात्मे आहे, हे हुतात्मे. फक्त सैनिकच हुतात्मा होतात असं नाही, समाज सुधारक समाज सुधारण्यासाठी हुतात्मा होतात. दाभोळकर हे हुतात्मा आहे, सावित्रीबाई या हुतात्मा आहे, कारण त्यांनी प्लेगचा प्रतिबंध करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या लोकांमध्ये जनसामान्यात मिसळले. आज आपण त्यांची आठवण करतोय तर आपल्याला थरारून जायला होतं की केवढं मोठं काम यांनी थोड्याशा 60-70 वर्षाच्या आयुष्यात केलं. आणि आपण आयुष्य जगतो, ते आयुष्य जगतो, निव्वळ बँक बॅलन्स जमा करतो, पुस्तकं फक्त कपाटामध्येच असतात, आपल्या कॉफी टेबल बुक्सच आपण मिरवायला घेतो. असं मला ज्यावेळी वाटतं त्यावेळी लाज वाटते, मला स्वतःची लाज वाटते. ही चरित्र वाटल्यावर आपल्याला लाजच वाटली पाहिजे, एवढं काम यांनी केलेलं आहे. मला असं सांगण्यात आलं की सावित्रीबाईंबरोबरच जिजाऊ मासाहेबांबद्दल देखील थोडस बोला. आता या 2 स्त्रियांचं स्मरण करायचं तर तेवढा वकूफ माझ्याकडे आहे का, हा मला नेहमी नम्रपणे पडणारा प्रश्न आहे. एकीनं स्त्रियांचा, शूद्रांचा विचार केला, तर दुसरीनं एतद्देशीय राजकीय आणि भयानक सामाजिक परिस्थिती पाहून स्वतःच्या मुलाला असं काही घडवलं की जे देशाच्या, राज्याचाच नव्हे तर देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये अमर. शिवाजी महाराजांना जन्म देणं एवढंच काही जिजाबाईंचं कर्तृत्व नव्हतं. बाहेरच्या त्या खानदानी घरातल्या, सरदार घराण्यातल्या होत्या, जाधवराव घराण्यातल्या जाधव, हे देवगिरीचे यादव, आणि 1598चा जन्म त्यात. एकच मुलगी, 4 भाऊ, त्यात एक दत्तक गेलेला. अचलोजी एका युद्धात मारले गेले, आणि दत्ताजी जे लखुजी जाधवरावचं आणि भोसल्यांचं वैर झालं हत्तीवरून खंडागळ्यांच्या, त्याच्यात मारला गेलेला. पण घरी या मध्ययुगीन स्त्रीला चांगलं शिक्षण मिळालं होतं. हे शिक्षण कसं होतं? हे तलवारबाजीचं, घोड्यावर बसण्याचं मर्दानी शिक्षण होतं. आणि जे पंतोजीचं शिक्षण होतं ते कसं पुराण कथनचं होतं, रामायण महाभारताचं होतं. आणि त्यातही काय शिक्षण होतं की अन्याय कुणावर करू नये, अन्याय केला तर तुमचं चांगलं होत नाही, ही नीती कल्पना त्यांच्यात होती. राक्षस होते महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये, हे राक्षस म्हणजे दुष्प्रवृत्त लोक, असं व्हायचं नाही. हे शिवबांना शिकवलं ते कुणामुळं? या पुराण कथांमुळे शिकवलं. त्यामुळं पुराण कथांचं अभिवाचन या 2 स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे, ते पहा.
कदाचित त्यांची जी घरगुती हे असेल, वातावरण असेल, तेही कारणीभूत असेल. परंतु शिवबांना जे काही शिकवलं ते कुठल्या दुसऱ्या गुरुने शिकवलं नाही, तर महासाहेबांनी शिकवलं. जे शिकवलं ते असं शिकवलं की बाबा कुणावर अन्याय करू नको. रयत म्हणजे तुझी प्रजा आहे, तुझ्या मुलासारखी आहे, हेच तुझेच लोक आहेत, यांना तू पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ. म्हणून ती आज्ञापत्र आहेत, ती मासाहेबांची छटा त्याच्यामध्ये दिसते. 1638 ते शिवाजी महाराज 12 वर्षाचे होईपर्यंत, म्हणजे 1642 पर्यंत बंगळुरूला यांना बोलवून घेतलं शहाजी महाराजांनी. त्यांना बोलवलं, तिकडं त्यांना आपलं वैभव तर दाखवायचं होतंच. राजांनाही शिवाजीला दाखवायचं होतं की वडील काय आहेत, वडील किती मोठे सरदार आहेत, वडिलांनी कशी दौलत कमावलेली आहे आणि तुम्ही काय केलं पाहिजे. दरबारी रीतिरिवाज, न्याय निवाडा हे सगळं माहिती व्हावं यासाठी बोलवलं होतं. आणि तिकडं त्यांना बऱ्याच गोष्टींचं शिक्षण देण्यात आलं, शस्त्रास्त्रांचं शिक्षण देण्यात आलं. आपल्याला जो इतिहास शिकवला जातो हा कुठल्या परिप्रेक्षातून लिहिलेला आहे ते पहा. कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांपुढे आणणे आणि असं म्हणणे, अशीच आमची आई असती, आम्हीही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती. या भाकड कथा किती दिवस वाचणार आहे सर आपण? हा इतिहास हा काही ठराविक विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी लिहिलं. महाराजांनी कधीच कुठल्या बाईला दरबारात आणायला कधीच सांगितलं नाही, असं कुठल्या साधनांमध्ये नाही. आणि कुठल्या मुलाला आपली आई सुंदर वाटणार नाही, अशीच आमची आई असते. आणि आपण ते वाचतोच आहे. 5 रुपयाला प्रीती कुणबिनी, 1 रुपयाला 5 कुणबिनी वगैरे असलं लिहिलंय. आणि त्या इतिहासद्रोही प्रकार आपण वाचतो आणि त्यांचा जय जयकार करतो. म्हणजे इतिहासाविषयी किती घोर अज्ञान आहे. शिवाजी महाराजांच्या गुरु जर कोणी असतील तर त्यांची आईच होते, त्यांचे वडील होते. त्यांनी ठरवलेलं होतं की आपल्याला जर आपलं राज्य तयार करायचं असेल तर आदिलशाह, निजामशाह, मुघलशाह सगळ्यांची भांडणं करून आपल्याला तिसरंच एक काहीतरी तयार करावं लागेल. कारण 2-3 प्रयत्न शहाजी राजांनी करून पाहिले, 2दा जेलमध्ये गेले, कारावासात गेले. कसं बस यांनी सोडवलं. तिसऱ्या वेळी तर महाराजांनी सोडवलं नसतं तर अनावस्था प्रचंड झाला असतं. म्हणजे हे जे काही होतं, स्वतःची शाही असावी, स्वतःचं राज्य असावं, हे त्या काळच्या परिस्थितीनुसार झालं होतं. कारण जी यवनांची आक्रमणं होती ही दहशत बसवण्यासाठी होती. देवांच्या मूर्ती फोडणं हे 2 कामासाठी होतं. एक तर तुमचा देव तुम्हाला वाचू शकत नाही हे, आणि दुसरी गोष्ट देवालयात पैसे होते. हिंदू लोकांनी पण मूर्ती फोडलेल्या आहेत, त्यामुळे फक्त मुसलमानांनी फोडल्या हे इतिहासात आहे असं नाही, बऱ्याच जणांनी फोडलेल्या आहेत. काही यवन राजांनी काही देवस्थानांना वतन पण दिलेली आहेत, हे पण आहे. आपल्याला इतिहास एका धार्मिक दृष्टिकोनातून बघताच येणार नाही, पण धर्म हे मोठं साधन होतं त्या काळच्या आक्रमकांचं. कारण त्यांना माहिती होतं हे लोक जगतात ते धर्माच्या आधाराने, देवाच्या आधाराने. मध्ययुगातला अंधार युग होतं ते. आणि अशा काळात गतानुगतिक झालेल्या समाजाला जर कोणी वर आणण्याचं काम केलं असेल तर ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. त्यांनी त्यांना आत्मभान दिलं, माझा राजा आहे जो इतरांशी लढेल आणि हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे श्री कोण? तर हे श्री म्हणजे पुण्यातले गणपती नव्हे, ही श्रींची इच्छा म्हणजे परमेश्वराची. हा परमेश्वर कसा आहे? हा परमेश्वर योग्यतेचं भान देणार आहे, न्याय अन्यायाचं भान देणार आहे. आणि हे भान शिवबाला जिजाऊ महासाहेबांनी दिलं. त्यांना राजकारणाचं चांगलं ज्ञान होतं, त्यांचे महजर उपलब्ध आहेत, पाटीलकीच्या वतनाचे निवाडे केलेले आहेत. महाराजांना जे 36 गावचं मोकासा दिलेला होता आणि पोट मोकासदार केलं होतं, जहागीरदार केलं होतं महाराजांनी, शहाजी महाराजांनी, थोरल्या महाराजांनी, ते जिजाऊ महासाहेबांना सांगूनच केलं होतं. त्यामुळं त्यांच्या बरोबर जे सरदार दिले होते ते विश्वासू. जिजाऊ महासाहेबांच्या आधिपत्याखाली शिवबा घडले, नुसते घडले नाही तर विचार करायला लागले, परिस्थितीचं भान आलं. परिस्थितीचं भान ज्यांना येतं ना ते मागे राहू शकत नाहीत. लोकोत्तर कार्य कधी कोणाच्या हातून होतं? ज्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचं भान येतं आणि स्वतः कुठं आहोत ते कळतं.
म्हणून गॅलिलिओला जग शोधावं असं वाटतं. महाराजांना वाटतं, ते निकोलाय मनुचीला विचारतात की तुझा देश कोणता, तुझ्याकडे राजा आहे का राणी, हे विचारतात निकोलाय मनुचीला. आणि त्यांना कुतूहल वाटतं की तिकडे काय आहे, युरोपात काय आहे. पण हे येत नाही इतिहासात. इतिहासात भाकड कथा येतात, काहीच्या काही कथा येतात. आणि मग आपल्याला सांगितलं जातं की महाराजांचे गुरु हे, महाराजांचे गुरु रामदास म्हणून. 1674च्या अगोदर रामदास भेटल्याचा काही पुरावा इतिहासात नाही. असंच कोण कोण गुरु करत गेले, हे गुरु करणारे कोण होते, त्यांचं काय काम होतं, हे आमचा इतिहास विघटित करण्याचं, त्यांचं इतिहासाचं वाचन हे मुद्दाम त्यांनी भ्रष्ट केलेलं आहे. तो इतिहासात जाणून घ्यायचा असेल तर अस्सल कागदपत्रांच्याच आधारे जाणून घेतला पाहिजे. बाई करारी होत्या, बाई नुसत्याच करारी नव्हत्या, तर शिवाजी महाराजांचे निवाडे फिरवण्याची ताकद पण महासाहेबांमध्ये होती. वेळ प्रसंगी बोल पण सुनावलेले आहेत शोभांना, आणि शोभा खजील झालेले आहेत. असं बोट ठेवण्याचं जे कर्तृत्व आहे ते यांचं. ज्यावेळी माणूस कफल्लक होतो आणि पुन्हा उठून उभा राहतो, तो काळ जो असतो तो अडचणींचा काळ असतो आणि माणसाची परीक्षा पाहणारा काळ असतो. सगळे किल्ले गेलेले आहेत. स्वराज्याचा राजा आग्र्याला बंदिवासात आहे, आणि हे मराठेशाही एकत्र ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आऊसाहेबांनी केलं. एवढं मोठं काय. तुम्हाला एक सांगतो की निराश झालेल्या माणसाला काही होत नाही, मी आहे तुझ्या सोबत, हे सांगणारे जे लोक असतात तेच इतिहास घडवतात. जिजाबाईंनी इतिहास घडवला, राजांच्या अनुपस्थितीत हे बांधून ठेवलं. मराठे लढण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे मराठ्यांचं जे लढणं आहे ते 2-3 प्रसंगात इतिहासात दिसतं. एक तर महाराज आग्र्याला असताना दिसतं, त्यांनी सांभाळलं सगळं आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली. दुसरं पानिपतात दिसतं. काय गरज नव्हती दुसऱ्याचं भांडण भांडायची. अहमदिया करार झालेला होता, तिथं गेलो आपण, नुसते भांडलो नाही, लढलो नाही, दुपारपर्यंत जिंकलो देखील. जर मेंदळ्यांनी घात केला नसता, इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना पुढे जाऊ दिला असता, तर पानिपतचा इतिहास आणि मराठ्यांचं राजकारण वेगळं असतं. पण ते झालं. आपण हरलो. हरल्यानंतर देखील इतकी जबर दहशत अब्दालीला बसली की तो परत गेला, आणि त्याने पत्र लिहिलं नानासाहेबांना, तुमचा पुत्र गेला आणि आम्ही खूप त्याच्याविषयी क्षमा चाहतो तुमची, तुम्ही आम्हाला इकडचा मुलूक द्या आणि पंजाब पासून पुढे तुम्ही सांभाळा. इतका मार दिला. आणि तिसरं मराठ्यांचं कर्तृत्व हे आपण पाहतोच आहोत की स्वातंत्र्य संग्रामामध्ये पण आपण काही कमी नव्हतो. सगळ्यात जास्त मराठी लढलेले. मराठी म्हणजे मराठी भाषा बोलणारे, बरं का, मी जात म्हणत नाही. त्याच्यात सगळे 18 पगड जातीचे लोक येतात. जात हा असा विषय आहे की आपलं समाज जीवन मांडताच येत नाही सर जातीशिवाय, हे वाईट आहे. आणि ते जर सांगायचं असेल तर जातीचे उल्लेख अपरिहार्यपणे येतात, पण जाती अंत झाला पाहिजे. आणि या स्त्रियांनी, या दोन्ही स्त्रियांनी जाती अंताची संकल्पना त्यांच्या काळात मांडली. काहींनी कृतीने मांडली. त्यांनी कदाचित प्रखर विरोध केला नसेल जिजाबाईंनी वर्णाश्रम धर्माला, परंतु महार मांग सगळे त्यांच्या चाकरीत होते. आणि ते सगळे मुत्ताक खाण्यात पण काम करत होते. सरदार होते, मुसलमान सरदार होते, आणि सगळ्यांशी आऊसाहेब प्रेमाने वागत होते. आपला मुलगा औरंगजेबाच्या कैदेत पडल्यानंतर त्या माऊलीच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील. आणि ज्यावेळी वेषांतर करून महाराज आले आणि महाराजांनी महासाहेबांना सांगितलं की शंभूराजे गेले, शंभूराजे गेले, कारण ते मागे होते. ते सुरक्षितपणे येण्यासाठी आवई उठवणं गरजेचं होतं की ते गेले. ते उठवली. महासाहेबांना धक्का बसला. काय प्रसंग असेल तो, काही ऐतिहासिक कादंबरीकारांनी तो रंगवला असेल, तो आपल्या डोळ्यासमोर आणा. पण दाय मोकलून रडल्या नसतील, शांतपणे अश्रू ओघळले असतील आणि सांगितलं असेल ठीक आहे आता पुढचं बघूया. या ज्या करारी स्त्रिया आहेत, हे करारी पण येतं कुठून स्त्रियांमध्ये, तर ते अंगभूतच असतं. प्रतिकूल परिस्थितीत उठून उभं राहण्याचं, जबाबदारीने वागण्याचं, सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधण्याचं करारी पण स्त्रियांच्या गुणसूत्रातच असतं, असं माझं मत आहे. पुरुष कितीही काही पराक्रम करत असेल, पण स्त्री जो कणा असते ना, घरच्या मेढीचं लाकूड असते, ती तोलून धरते सगळं कुटुंब.
या दोन्ही स्त्रियांनी समाज तोलून धरले. या एका स्त्रीने राज्य निर्माण करत्या पुरुषाला जन्म दिला, त्याला घडवलं, त्याचा वैभवाचा मध्यान्ह पाहिला आणि त्याच्यानंतर 12 वर्षाने त्यांनी 12 दिवसांनी देह ठेवला. छत्रपती झालेलं पाहिलं. केवढं केवढं सुंदर भाग्य त्यांच्या मनात. सावित्रीबाईंनी पण मुली शिकताना पाहिल्यावर महासाहेबांसारख्याच त्यांना पण किती आनंद झाला असेल. मुली शिकतात, प्रश्न विचारतात, बंड करतात, रूढींविरुद्ध, हे पाहून त्यांना किती किती बरं वाटलं असेल. जसं तुम्हा अध्यापकांना वाटतं की तुमचा मुलगा ज्यावेळी कलेक्टर होतो, IPS होतो, काहीतरी होतो, लिहितो, चांगली कथा लिहितो, कविता करतो, त्यावेळी तुम्हाला कसं भरून होतं, तसं या स्त्रियांना झालं असेल. आऊसाहेबांचं कर्तृत्व अनेकांनी लिहिलेलं आहे. पण मला एक वाटतं, ही सरदार घराण्यात जन्मलेली आणि एका मोठ्या महापुरुषाची बायको, की ज्याला पुढे महाराष्ट्रात काय करायचं आहे याचा त्याचा आराखडा तयार होता. बंगळुरात त्यांनी वेगळं साम्राज्य उभं केलं, व्यंकोजीला तिकडं पाठवलं, महाभारत शिकवलं, महाभारत ऐकवलं मासाहेबांनी शिवाजी महाराजांना. परंतु इंचा इतकी पण जमीन देणार नाही, सुईच्या आग्रावर बसेल इतकी, असं त्यांनी काही शिवाजींना शिकवलं नाही. व्यंकोजी राजे पळून गेले तर व्यंकोजी राजांना पत्र लिहिलं की तुम्ही या आणि हे घ्या, आम्हाला तुम्हाला काढून टाकायचं नाही, परंतु आमचा पण याच्यात वाटा आहे. परंतु तो देखील त्यांनी घेतला नाही. पुढे जिंजीला महाराज, राजाराम महाराज गेले त्यावेळी मग हे सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु आपल्या भावांमध्ये, आपल्या चुलत्यांमध्ये एकोपा राहावा हे या स्त्रियांना वाटत होतं. म्हणजे लखुजी राजे गेल्यानंतर आईला घेऊन त्या पुण्याला आल्या, बंधूंना घेऊन पुण्याला आल्या. बंधू चाकरीत होते, अगदी शाहू महाराजांच्या याच्यापर्यंत त्यांचा वंश होता. शिवाजी महाराज आणि लखुजी, शहाजी महाराज आणि लखुजीराव जाधवराव यांच्यामध्ये भांडणच होती. हे जे चित्र आहे चुकीचं आहे. दोन्ही घराण्यांमध्ये पुढे सोयीत संबंध आतापर्यंत झालेले आहेत, आतापर्यंत झालेले आहेत. त्यामुळे ही जी घराणी होती ही त्या काळाच्या परिप्रेक्षात आपल्याला पाहावी लागतात. दूरदृष्टी असलेले लोक तयार होणं हे इतिहास पुरुषाची आवश्यकता असते. आज आपल्याकडे दूरदृष्टी असणाऱ्या अशा स्त्रिया तयार झाल्या पाहिजे, व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या स्त्रिया तयार झाल्या पाहिजेत. आज लोकशाही आहे, पण खऱ्या अर्थानं लोकशाही आणण्यासाठी आग्रही असलेल्या, खासदार होऊ इच्छिणाऱ्या स्त्रिया झाल्या पाहिजेत. हे कधी होईल तर आपण त्यांची चरित्र वाचली, चिंतन केलं, आपल्या मनामध्ये ते बाणवलं, आचरणात बाणवलं, घरापासून सुरुवात केली तरच होईल. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा, असं कुठल्या तरी कवीने म्हटलेलं आहे. चरित्र याच्यासाठीच वाचायची की त्यांच्या प्रकाशामुळे उजळून निघालेल्या वाटांवर आपल्याला चालता यावं, त्यांचे दोष देखील आपल्याला कळावे. दोषांनी मुक्त नसतोच महापुरुष, फक्त महापुरुषाला आपण देव करतो, या स्त्रियांना आपण देवी करतो. त्यांच्यातही दोष असतील, पण त्यांच्यात गुण असे होते की गुणांच्या प्रकाशामध्ये दोष दिसेनासे. त्यामुळे असे गुण त्यांच्यामध्ये होते. आज मला इथं आपण बोलवलं, माझं खूप लांबलेलं असं हे भाषण तुम्ही ऐकलं. खर तर श्रोत्यांना आता म्हणायची वेळ आली आहे ज्ञानेश्वरांच्या भाषेत, अवधा रिजूजी, अवधान द्या. मायबाप श्रोते हो, माझ्याकडे अवधान द्या. अशी काही मी विनवणी न करता देखील तुम्ही गेले तासभर, किमान तास झालाच असेल, या दोन्ही स्त्रियांचं वर्णन माझ्याकडे ऐकलं. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यांची महती गायलेली आहे. कदाचित त्याच्यात काही न्यून राहिलं असेल, अकादमिक दृष्टीने काही उल्लेख राहिले असतील, काही संदर्भ राहिलेले असतील, परंतु हे भाषण, हे किंवा व्याख्यान काय जे असेल ते, किंवा हा संवाद, हा फक्त त्यांचा जागर करण्यासाठीच आहे. त्यांच्याविषयी मला जी जी काही माहिती आहे ती तुमच्या समोर टाकावी हा हेतू नाही, किंवा पांडित्य प्रदर्शनाचा हेतू नाही. त्यामुळे याच्यामध्ये जे काही न्यून असेल ते अधिक परते माझेच आहे, ते आपण सांभाळून घ्यावे. मला इथे बोलवले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. त्यांच्या जीवनाचे सार आपण आपल्या विशिष्ट शैलीतून आमच्यासमोर मांडले. त्याचबरोबर स्त्रीमुक्तीच्या प्रश्नावर आपण मुलींनी किंवा सर्वांनी विचार केला पाहिजे, आजही आपण आपल्या विचारातून प्रकट केले.
आपण केलेल्या प्रबोधनाबद्दल धन्यवाद सर. त्यानंतर जे उत्तम उदात्त उल्लेखन या ओळखीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारे आमचे प्राचार्य डॉक्टर के.जी. कानडे सर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षीय धन्यवाद. सावित्रीबाई फुले आणि मा जिजाऊ यांच्या जयंती सप्ताहानिमित्त खर तर आज ज्यांचं आपण व्याख्यान ऐकलं ते आपल्या शेजारच्याच महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम काळे, स्टेजवर उपस्थित उपप्राचार्य निकुम सर, सांगळे सर, नजीकच्या काळामध्ये आपल्यामध्ये नव्याने 2 उपप्राचार्य आपले म्हणून आपण करतोय, म्हणून त्यांनाही माग तुमच्या सगळ्यांची ओळख व्हावी म्हणून डॉक्टर निंबाळकर, डॉक्टर गार्डी सर, समोर बसलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, खर तर सर आम्हाला जे अपेक्षित असं व्याख्यान होतं ते आपण दिलं. विशेषतः आमच्या सर्वांच्या भावना, चेतना या निमित्ताने आपण आम्हा सर्वांना खरं तर दिल्या, त्याबद्दल महाविद्यालयातर्फे आपले विशेष आभार. गार्डी सरांना मी मुद्दामून सांगितलं होतं की हा आपल्याला कार्यक्रम सकाळी घ्यायचा आहे, कारण थोडस अपेक्षित असलेलं जे समाज प्रबोधन आहे की ज्यासाठी खरं तर आम्ही शिक्षक लोक आहोत ते अलीकडे आम्ही करताना दिसत नाही. विशेषतः आम्हालाही त्याचं म्हणजे अवलोकन करण्यासाठी वेळ कमी पडतो आणि म्हणून असे काही कार्यक्रम घ्यायचे असतात. म्हणून माझं या कार्यक्रमातून सर्व भाषा शिक्षकांना माझे खरं तर विनंती आहे की आपण आजचं जे व्याख्यान आहे युट्यूबवरचं काळे सरांचं, आपल्या सर्व विषया म्हणजे विद्यार्थ्यांना एक पुढील एवढ्या 1 सप्ताहामध्ये पोहोचवायचं आहे. आपण वर्गामध्ये ते जरी दाखवलं तरी मला असं वाटतं की आपण विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन विचार करण्याची प्रेरणा आज सरांनी आपल्याला विविध मुद्द्यांद्वारे आपल्याला दिलेली आहे आणि ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल. अशाच प्रकारे आपण समजा जरी आपल्या अभ्यासक्रमात नसेल, सरांनी मला सांगितलं की सर मी सकाळी पहिल्या तासाला मी माझ्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई विषयी बोललो. खरं तर हे बोललं पाहिजे. विषय शिक्षकांनी, विशेषतः भाषा शिक्षकांनी, इतिहासाच्या शिक्षकांनी करिक्युलम तर घ्यायचाच आहे, परंतु त्याचबरोबर समाजभान म्हणून, त्याबद्दल विषय ज्ञान म्हणून अशा काही वेगळ्या वाटेवरचं काही जर त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना सांगता आलं, म्हणजे विचारपूर्वक, म्हणजे आपण त्याला म्हणतो की अभ्यास पूर्ण काही सांगता आलं, अर्धवट सांगितलं तर अडचण होते आणि समाज तुम्हाला बोलू देणार नाही. इथे सरांनी भेदक आणि आपण काय म्हणतोय की वैशिष्ट्यपूर्ण शब्दांनी सरांनी हे मांडणी केली. मी जास्त त्याच्यामध्ये बोलणार नाही, अध्यक्ष म्हणून आपल्याला जास्त वेळ घेणार नाही, परंतु काही गोष्टी मी जरूर विचार करेल की मी गार्डे सरांना सांगितलं की सरांना थोडस जिजाऊ पासून तर सावित्रीबाई पासून दोन्ही स्त्रियांच्या संदर्भात बोलायला सांगा. सर मी एक विज्ञानाचं शिक्षक असल्यामुळे जरा थोडस वाचन कमी होतं, पण बऱ्याचदा मी वाचतो आणि मलाही तो प्रश्न होता की असं का होतं की शहाजी राजांच्या नंतर जी आपल्या सर्वांची राजमाता जिजाऊ ही सती जायला निघते. ती सतीची प्रथा तिथंच शिवाजी राजांची तिथं परीक्षा असते, छत्रपतींची परीक्षा असते की आपली आई ही सती जायला निघालेली आहे, त्या आईला अडवायचंय. म्हणजे त्या एके प्रकारे मा जिजाऊनी छत्रपतींची एक प्रकारे परीक्षाच पाहिलेली आहे की जे सरांनी वेगवेगळ्या अँगलनी मांडलं की मी जिलेलं ज्ञान, मी घडवलेला शिवाजी, मी घडवलेला छत्रपती हे कशा प्रकारे याला उत्तर देईल, कशा प्रकारे समाज म्हणजे समाज प्रबोधन किंवा समाजाला
जरी पटलं नाही तर ते करेल. मला वाटतं त्यावेळेस ज्यावेळेस राजे मा जिजाऊंचे पाय धरतात आणि सांगतात की आई तू सती जायचं नाही. म्हणजे एकीकडे सरांनी सांगितलं की मा जिजाऊंचं जे शिक्षण आहे त्यांचं ते कथा पुराणातलं शिक्षण आहे. कथा पुराणातलं त्यांना जे वाचून दाखवलेलं, त्यांना जे शिकवलेलं, त्यांना जे बाकीचं शिक्षण दिलेलं आहे, घोड असेल किंवा लढ्याचं शिक्षण असेल, तलवारबाजी असेल, ह्या सगळ्या शिकल्यात त्या. पण ते शिकत असताना मा जिजाऊंना पडलेले प्रश्न, मा जिजाऊंना पडलेले जे धार्मिक ग्रंथातून पुराणातून जे शिक्षण मिळाले त्या शिक्षणासंदर्भातलं मी राजांना तर दिलंय आणि राजांना काही त्या संदर्भातले वेगळेही काही करायला सांगितलंय की ज्याचे दाखले सरांनी दिले की त्यांच्या ताफ्यामध्ये सर्व जातीतली लोक होती. म्हणून जिजाऊंना तो त्या काळी हा ब्राह्मणेतर जे पगडा आहे तो फार जुगारून देता आला नाही. तुम्ही महात्मा फुलेंचं समग्र जर पुस्तक पाहिलं त्याच्यामध्ये फार महात्मा फुलेंनी समग्रपणे मांडलेलं आहे. त्यांनी असं तर म्हणाले की राजांची इच्छा होती या सगळ्या जुगारून द्यायच्या, परंतु समाजामध्ये तेवढ्या परी त्यांना येता नाही आलं. म्हणून समोरच्या लोकांनी त्यांना गो, ब्राह्मण, पालक अशा उपमा दिल्या. राजांना ते मनातून आवडत पण नसतील, पण ते स्वीकारण्या इतपत त्यांच्याकडे त्या काळामध्ये जुगारून देण्या इतपत समाजात जे होता तो तेवढा अभिप्रेत त्यांना नसल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्वीकारला असावा. नव्हे, त्यांनी महात्मा फुलेंनी सांगितलेले की ज्ञानेश्वर संत तुकारामांनी सुद्धा, ज्ञानेश्वरांनी हे सगळे संत तयार झाले, हे सगळे सरांनी सांगितले की समाज सुधारक तयार झाले, धुरिंद तयार झाले. त्या समकालीन समाजामध्ये त्यांना मिळालेली वागणूक, आपल्या समोरचा समाज, माझ्या बरोबरीचा माझा बांधव, माझ्या बरोबरची माझी बहीण, तिला मिळालेली वागणूक हे शिक्षणाने त्यांना समजलं. म्हणजे तसंच ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी लिहिताना जर तुम्ही पाहिलं तर ज्या ज्ञानेश्वरांना म्हणजे त्या काळातल्या जे विशिष्ट पगडा असलेल्या ब्राह्मणांनी त्रास दिला, म्हणजे सगळे ब्राह्मण वाईट होते, सगळे ब्राह्मण त्या होते असं नाही, तरी सुद्धा त्यांनी काही गोष्टीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काही अंतिकृत अशा गोष्टी केल्यात की ज्या इतक्या पुढे त्यांना जुगारता आलेल्या नाही. संत तुकारामांच्या सुद्धा तशाच आहेत, काही म्हणलेलं आहे त्यांनी पण त्या संदर्भात लागले. परंतु ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस महात्मा फुलेंनी सगळ्या गोष्टी केल्या आणि महात्मा फुलेंनी त्याच्यामध्ये स्वतःच्या आचरणात आणल्या आणि ते आचरणात आणण्यासाठी खर तर त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं. त्याच्या अगोदरचा एक असा तर दाखला आहे की सगुनाई म्हणजे जे आहेत की तिला अगोदर शाळा काढून दिली होती. म्हणजे महात्मा फुलेंना पण एक प्रकारे मी असं म्हणणार नाही की माझा एवढा अभ्यास नाही बरं का सर, कारण कधी वाचता असतो थोडासा, परंतु आपण बघतो की बायकोपेक्षा मग जर बहिणीला तर दिवे शाळा काढून तशा प्रकार थोडा होता. त्या सगुणाबाईंना जी शाळा पहिली काढली मला वाटतं 1947 ची शाळा जी आहे ते एका दलित वस्तीमध्ये शिकवण्यासाठी, तर तिला सुद्धा समाजाने शिकून दिलं नाही. मग ती सुद्धा त्याच्या पुढं त्या समाजाची बळी ठरते किंवा काय ती माघार तिने घ्यायला लागली आणि मग धारिष्ट्याने ह्या समाजाच्या विरोधात जायचेच आहे, मला या समाजाला खरं तर घडवायचंय, माझ्या पिचलेल्या माझ्या बांधवांना ते करायचंय आणि म्हणून स्वतःच्या पत्नीला त्यांनी शिकवलं, पत्नीमध्ये ते धारिष्ट्य आणलं आणि पत्नीला ती शाळा काढायला लावली. मग ज्याचा सगळा इतिहास सरांनी मांडला, मी तो परत रिपीट करणार नाही, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारचं धारिष्ट्य त्यांनी केलं. आणि म्हणून आज आपल्या बहुजनांपर्यंत ह्या शिक्षणाची सोय झाली. मी जास्त बोलणार नाही म्हणून फक्त काही 2-3 गोष्टीचा उल्लेख करणार आहे. त्याच्यामध्ये कर्मवीर अण्णा ज्यांनी तुमच्या आमच्या सगळ्या ग्रामीण भागातली सगळी आणली, शिक्षण देऊन सगळे शहाणे व्हावे, वाघिणीचं दूध मिळावं, आपण सगळे व्हावं. म्हणून ह्या समकालीन आपल्या देशाचा पगडा, राजे राजवाड्यांपासून पगडा, जे शिकलेले आहेत ते शहाणे आहेत, ते खरं तर सरांनी सांगितलं, फार वेद पुराणापासून सांगितलं. त्यावेळी काही जाती धर्म नव्हता. ज्यांना वाचता येतं, ज्यांना काहीतरी चांगलं शिकलेलं आहे त्यांना ब्राह्मण म्हणायचे, बाकीचे वेगवेगळे, ज्यांना हातात
शस्त्र धरता यायचे त्यांना क्षत्रिय, त्यांना बाकीच्यांना जी मदत करायची ते वेगवेगळे, अशा प्रकारची ती वेगळी जमात वगैरे तयार झाली नाही. तर काय अगदी त्या काळामध्ये काही सगळे जाती तशा नव्हत्या की हा जातीचा त्या जातीचा वगैरे त्या प्रकारे ते झालं. पण ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जरी पाहिलं आपण, ह्या उच्चवर्णीयांमध्ये सुद्धा काही चांगली लोक होती की सरांनी ज्याचा उल्लेख केला. महात्मा फुलेंना सुद्धा काही उच्चवर्णीयातल्या लोकांनी मदत केली, अण्णांना सुद्धा त्यांना उच्चवर्णीयातली मदत केली. आजही सुद्धा काही लोक त्यातले घेतात, फक्त तुम्ही आम्ही त्याच्याकडे आपल्या नेकेड आईजनी उघड्या डोळ्यांनी पाहत नाही. ज्यावेळेस मी परदेशामध्ये असताना मला एका आमच्या परदेशातल्या मित्रांनी विचारलं, तर म्हणलं तुमचा एक व्यक्ती मला US मध्ये भेटला आणि त्यांनी सांगितलं की अमुक अमुक उच्चवर्णीयातलं मी आहे आणि म्हणून मीच सगळ्यात हुशार आहे आणि म्हणून मला ती स्कॉलरशिप द्यावी, म्हणून मला तुम्ही द्यावं. असं का बरं, तुमच्याकडे त्याच जातीतली लोक हुशार का? तर म्हणलं तर त्याचा गैरसमज असेल. खरं तर मगाशी सरांनी सांगितलं की गुणसूत्राचा जे प्रकार आहे, माझ्या माहितीप्रमाणे बायोलॉजीचं मी नाहीये, परंतु मला कुठेतरी वाचण्यात आलं होतं की खरं तर वाचायला पाहिजे आपल्यासारख्या शिक्षक लोकांनी, की मानव शरीरामध्ये 54 गुणसूत्र असतात, त्यातली 53 पुरुषामध्ये असतात आणि एक स्त्रीकडे जास्त असतं असं म्हणतात. आणि ती एक जास्त असल्यामुळे स्त्री जी असते सगळ्या व्याधीविधी संपल्या असतात. म्हणजे आमचा पुरुष लगेच आत्महत्या करून मोकळा होतो, पण तीच आत्महत्याग्रस्ताची बायको जी असते ती पुढे सगळं प्रपंच तिचा नेटाने चालवते, केवळ त्या एका गुणसूत्रामुळे चालवते. म्हणजे त्याचंही सरांनी वर्णन केले की सावित्रीबाईंनी तसं काय केलं, जिजाऊंनी तसं काय केलं. तर ज्यावेळेस माझ्या त्या परदेशी मित्रांनी मला विचारलं की ह्याच समाजातली लोक हुशार काय, म्हणलं असं नाहीये, तसं तेही नाहीये. ते म्हणे एकीकडे आमचा देश जे आहे विकसित राष्ट्रांमध्ये जाती धर्म मानत नाही, म्हणून काही ठिकाणी असे प्रयोग केले की एकदम एक्स्ट्रा टॅलेंट व्यक्ती आणि त्याच्याबरोबर दुसरी त्याची जी सहचरणी असेल किंवा त्याला मेल फिमेल जे असेल ती दोन्ही टॅलेंटेड घ्यायची, न्यूटनच्या बुद्धिअंकाच्या पुढे जायचं, अशा लोकांचा विवाह लावायचा आणि त्यांना होणारं जे आपत्ती आहे ते एक्स्ट्रा टॅलेंट करून टाकायचं. असे काही प्रयोग करण्यात केले, त्यात काही झाले, काही बिघडले. पण ह्या संदर्भातलं आमच्या दृष्टिकोनातून आम्ही लोक ते काही करत नाही. मग मी त्यांना सांगितलं तसंच अलीकडे काही लोकांनी ते स्वीकारलंय. आमच्यातलं जो शिकलेलं जे लोक आहे, म्हणजे माझ्यातले काही आमचे काही मित्र आहेत, ते काय म्हणतात माहितीये का, मी त्यांना सांगतो बा तुमच्याकडे असं असं आहे तसं आहे, ते म्हणतात तुम्ही तुमच्या जातीतल्या लोकांचं कुठं बघताय. म्हणजे खरं तर ती विचारपूर्वक स्टेटमेंट आहे का माझ्या मित्रांनी केलं, की ज्या समाजातून मी आलो पुढं, ज्या समाजात वाढलो, त्याच्यातून शिक्षण घेऊन पुढे आलो मी, माझा पुढं सगळं जे काय असेल आयुष्य नेटाने त्याच्यातून आलं, त्याच समाजाकडे मी परत अशिक्षित म्हणून, त्यालाच एक गावंढळ म्हणून, त्यालाच एक म्हणजे अतिशूद्र म्हणून आजही आम्ही विनवतो. म्हणजे तुमच्यातला शिक्षित जो आजचा माणूस आहे तो सुद्धा आमच्या समाजातून मिसळलाय म्हणे, आणि म्हणून आमच्या समाजातल्या सुद्धा रोटी बिटीचे व्यवहार आम्ही सुरू केलं, ते तुम्हाला कळलंच नाही म्हणून. आजकाल रोटी बिटी आम्ही अशा पद्धतीने देतो म्हणे. म्हणजे माझा तो चांगला मित्र आहे, म्हणजे वैचारिक मंथन मी त्याच्याबरोबर करतो आणि मला खरंच पटलंय ते, की आजही ते मानत नाही. परंतु जे आपण केवळ अज्ञानापोटी ह्या जातीभेद वगैरे जे मानतो त्याच्यात अजूनही जखडले जातो. आणि खरं तर यासाठीच महात्मा फुलेंनी काम केलं, यासाठी सावित्रीबाईंनी काम केलं, त्याच्या अगोदरही मा जिजाऊंनी केलं, की ज्याचं सरांनी समकालीन उदाहरणं देऊन त्याचं विवेचन केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण खरं तर या व्यवसायात आहोत, शिक्षण क्षेत्रात आहोत, एक प्रबोधन किंवा उद्याचा नागरिक आपल्याला घडवायचा असेल तर या पद्धतीने आपण ह्या महात्म्यांचं, विशेषतः सावित्रीबाईंचं, मा जिजाऊंचं, फुलेंचं, छत्रपती शिवरायांचं ही प्रबोधनं किंवा त्यांचं जीवन उद्याच्या आपल्या विद्यार्थ्यांसमोर जर गेलं तर त्या संदर्भातली वैचारिक मंथन किंवा त्याची विचाराची प्रेरणी जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना जर दिली तर मला असं वाटतं आपल्या शिक्षक पेशामध्ये आपण
काहीतरी एक चांगलं काम केलं असं होईल. म्हणून या निमित्ताने अशी जी व्याख्यानं होतील, जी युट्यूबवर विशेष आम्ही टाकू, ते आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावी, एवढंच माझं आपणा सर्वांना आव्हान आहे. आपणही सर्वांनी हे सगळे विचार ऐकून घेतले. मी खरं तर थोडस माझं या विचारातलं वाचन कमी असतं, पण मला विचार कराविषयी वेगळ्या रीतीने वाटतात. कधी कधी मी पण त्या संदर्भातलं फार काही गोष्टी क्वेश्चन माझ्या मनात असतात, पण काही गोष्टी मला त्यात लिहिता येत नाही. ज्यावेळेस सरांचा एक शेवटचा प्रश्न होता म्हणून ते माझं बोलतो. ज्यावेळेस आम्ही लहानपणी वाचायचं, रामायण महाभारत वाचायचं, घरात समोर मला रामायण वाचायला लावायचं. मी सगळे ग्रंथ वाचलेला माणूस. खरं रामायण नंतर मी वाचलं, आणि जे रामायण वाचायला येत होतं त्या रामायणाच्या नंतर मी परत कधी पारायण नाही केलं, की ज्याच्यामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये मला असं सांगितलं की त्या रामाचं राज्य इतकं छान झालं, सगळं चांगलं झालं, सीतामाईला आणलं, अगदी अयोध्या बियोध्या सगळं ओके झालं. परंतु एका ब्राह्मणांचा मुलगा इतका आजारी पडला, आणि माझ्या राज्यामध्ये एक ब्राह्मण दुःखी आहे. तर का दुःखी आहे? तर त्याचा मुलगा आजारी पडलाय, आणि तो फार आजारी पडलाय, आणि त्यामुळे तो दुःखी आहे. आणि रामाच्या राज्यामध्ये एक माणूस दुःखी आहे. ज्यावेळी रामाला कळलं, म्हणजे ती स्टेटमेंट खरी नसतील ना, पण ती मी वाचलेली स्टेटमेंट. आणि तो मग राम विचारतो त्याला की आपल्या ह्याच्यातल्या पुढच्या मंत्र्यांना, अरे असं का होऊ शकतं, रामाचं राज्य? ते म्हणे नाही, कोणीतरी एक आदिवासी व्यक्ती आहे म्हणे, त्या आदिवासी व्यक्तीने अशा पद्धतीने काहीतरी, म्हणजे जे आपल्या धार्मिक कृत्याच्या विरोधात जाऊन काही कार्य केलेलं आहे, आणि म्हणून त्या अतिशूद्र आदिवासी त्या व्यक्तींनी कुठलं तरी जे रामराज्याची जी ठराविक त्यांनी जी सांगड घालून दिली होती त्याच्या विरोधात कार्य केलंय, आणि ते केल्यामुळं हे जे संकट आहे, हे जे अरिष्ट आहे, ते त्या मुलावर आले, आणि त्यामुळे तो मुलगा बरा होत नाही. आणि म्हणून राम उठला आणि तो धनुष्यबाण घेऊन त्या माणसाकडे गेला, आणि त्याला तिथं बाणाने उडवलं, आणि मग तो मुलगा बरा झाला, आणि ते रामराज्य सुखी झालं. असं काहीतरी तो अंत होता. म्हणलं अरे, रामराज्यामध्ये इकडे एक राम उठतो, आणि एका मुलगा बरा व्हावा, तो सुखी व्हावा म्हणून दुसऱ्याला जाऊन मारतो, हाच विरोधाभास आहे. पण ते वर्षानुवर्ष आम्ही वाचतो. म्हणून आपण शिक्षक म्हणून आपण आपलं जे ह्या काम करत असताना ह्या काही गोष्टी ज्या आहेत, वैचारिक दाखले देऊन जे सरांनी प्रमाण मानले, आणि मला सर कुठेही वाटलं नाही की तुम्ही आयुर्वेदाचे डॉक्टर आहात, तुम्ही खरं तर एक साहित्याचे एक उत्कृष्ट, म्हणजे मला असं वाटतं की विवेचन करणारे, एक चांगले अभ्यासू आणि उद्याचं समाज प्रबोधन करणारे एक चांगले साहित्यिक मला जाणवले. म्हणून मी परत एकदा आपणाला आमच्या महाविद्यालयातर्फे विशेष धन्यवाद देतो आणि माझ्या विचाराला सांगता देतो. जय हिंद, जय कर्मल. ज्ञानेश्वरांची मूर्ती सांगून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी आपण विवेचन केले, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर कला विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक पी.के. सांगळे सर यांनी आभार प्रदर्शन करावे असे त्यांना विनंती करते. आजच्या या सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताच्या कार्यक्रमाने उपस्थित प्रमुख पाहुणे डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य कानडे सर, उपप्राचार्य निकुम सर, डॉक्टर निंबाळकर सर, डॉक्टर गाडे सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी काळे सरांनी अत्यंत समर्पक अशी उदाहरणं देऊन आणि अत्यंत वास्तव अशा घटना आपल्या समोर सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचं मूल्यमापन करताना मांडलेल्या आहेत. त्याबद्दल महाविद्यालयाच्या आणि संस्कृती विभागाच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो. जिजाऊंच्या कार्याचा देखील संक्षिप्त आढावा त्यांनी घेतलेला आहे, त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य कानडे साहेबांनी देखील आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये काळे सरांनी जे सावित्रीबाई फुलेंचा आणि जिजाऊंच्या कार्यांचा गौरव केला
त्याला समर्पक असा दुजोरा दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. उपप्राचार्य निगुप सर, डॉक्टर निंबाळकर सर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख गार्डी सर यांचेही आभार मानतो. आपण सर्वांनी अगदी व्यवस्थितरित्या ऐकून घेतलं. ऑनलाईन कार्यक्रमामध्ये देखील अनेक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांनी छान ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांचाच आभार मानून अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला. धन्यवाद.